मराठी भाषा म्हणजे तुझ्यासाठी काय आहे? आईसारखी आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला आपण करतो म्हणून 4 ओळी ऐकवतो. क्षणाक्षणाच्या दिव्या दिव्यातून अत्तर जाते रे, उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे. एवढ्या लहान वयात इतकी जड भाषा कशाला हवी रे? मी म्हटलं हे आपणच ठरवतो, जड भाषा आणि सोपी भाषा. आमच्यासारख्यांना गाण्यातली कविता वाचायला शिकवलीस, तुला कोणी हे शिकवलंय? दिग्दर्शक, संपादक, छायाचित्रकार, संकलक, दैनंदिनी हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केलेले शब्द. आताच्या पिढीला भाषेची गोडी निर्माण व्हायला हवी किंवा त्याचे संस्कार केले पाहिजेत, पण म्हणजे नेमकं काय करायचं आपण? मी माझ्या मुलीला म्हणलं तू मला सोडून अमेरिकेला वगैरे जाऊ नका, नाही तर बाबा एकटा राहील. तर याच्यावर शुभंकर मला पटकन म्हणला होता की बाबा पावलापुरता प्रकाश ठरलंय ना, एवढा लांबचा विचार करू नकोस. एक वाक्य आपण खूप ऐकतो की मराठी भाषा लोप पावत चालली आहे, तर खरंच येणाऱ्या काळामध्ये असं होणार आहे? काही महिन्यापूर्वी मी एक ट्रोलिंग आणि ट्रोलर्स विषयी कविता लिहिली होती. तर ती का घराघरात आणि माणसाला ती पोचली. इवली इवली पाठ, तुम्ही इवली इवली पाठ इथे जागा घेतली तर तुम्हाला भाषा कळत नाही याचा अर्थ. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. तर आपण किती भाग्यवान आहोत की छत्रपतींच्या गोष्टी आपल्याला मराठीतून ऐकायला. म्हणजे मातृदिनाला फक्त आईला नमस्कार नसतो करायचा ना, अखंड आदर पाहिजे. बरोबर. आपण मराठी भाषा गौरव दिन शिवाय साजरा करू, पण रोज मराठी भाषेचा गौरव केला तर गौरव दिन साजरा करायचा अधिकार आहे असं मला वाटतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कमाल ना? मंडळी, मराठी भाषा खरंच लोप पावत चालली आहे की आपणच आपल्या भाषेशी असलेली आपली नाळ सैल करत चाललोय? आपल्या भाषेची गोडी निर्माण करायची असेल, तिचे संस्कार आत्ताच्या आणि पुढच्या पिढ्यांमध्येही रुजवायचे असतील तर काय करू शकतो आपण? मराठी साहित्य हे खूप प्रभावी माध्यम आहे. मग अशा कलाकारांनी ज्यांना आपल्या भाषेविषयी कळकळ आहे, साहित्याची जाण आणि प्रेम आहे, ह्यांनी जर याचं दायित्व स्वीकारलं तर? अशाच एका हरहुन्नरी आणि आपल्या भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या कलाकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्याने संत ज्ञानेश्वरांपासून आत्ताच्या अगदी उत्तमोत्तम कवींपर्यंतच्या कवितांना चाली दिल्या आहेत. आणि एवढंच नाही, प्रत्येक चाल ही प्रत्येक वयोगटाच्या मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करते. अभिजात मराठी भाषेचं धरोहर पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व डॉक्टर सलील कुलकर्णी. नमस्कार दादा. नमस्कार. आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. दादा, मला सांग, मराठी भाषा म्हणजे तुझ्यासाठी काय आहे? आईसारखी आहे. आई ग. आईसारखी वाटते मला मराठी भाषा. कारण तुम्हाला कायमच अभिमान वाटतो ना की आई किती छान झालं की तू माझी आई झालीस, मी तुझ्या पोटी जन्माला आलो. ह्याचं कृतकृत्य वाटतं आपल्याला की आई तुझ्यासारखी आई मिळाली म्हणून माझ्यावर हे संस्कार झाले. हेच मला भाषेविषयी वाटतं की म्हणजे कायम मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपण मराठी भाषा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. कारण जशी आई आपल्याला बोटाला धरून सगळीकडे घेऊन जाते, आपल्याला दाखवते की देऊळ म्हणजे काय, आपल्याला दाखवते की जेवण म्हणजे काय, गोष्ट म्हणजे काय, मनोरंजन म्हणजे काय, तसंच भाषा करते. म्हणजे मला इतकं खरंच कमाल वाटते की आपल्याला भाषेने काय काय बोटाला धरून कुठे कुठे नेलं. असा नुसता विचार जरी केला तरी ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द की आपल्याला हे कळलं की ऋणुजुणू रे भ्रमरा म्हणजे काय. आपल्याला संत चोखामेळांचं की उस डोंगा परी रस नवे डोंगा म्हणजे काय की ऊस बाहेरून कडक असतो पण रस छानच असतो. तसा पांडुरंग तू माझी भक्ती स्वीकार. नदी डोंगी परी जळ नवे डोंगा. किती किती सुंदर आहे. हे कसं कळलं? भाषेमुळे कळलं. उत्तम नाटकाच्या संहिता माझ्यापर्यंत कशा आल्या? तर माझ्या भाषेमुळे आल्या. एवढंच नाही तर मला असं वाटतं की कविता, संगीत, चित्रपट, नाटक हे सगळं मनोरंजन. त्याच्या पलीकडे आपण सगळ्यांनी ज्यांना आपलं भाषा टिकण्याचं किंवा आपला महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, त्या छत्रपतींच्या गोष्टी आपल्याला कशा कळल्या? आपल्या भाषेमुळे की महाराजांनी वळून पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं.
काटा येतो अंगावर. हे मराठीमध्ये जेव्हा कळतं तर आपण किती भाग्यवान आहोत की छत्रपतींच्या गोष्टी आपल्याला मराठीतून ऐकायला मिळाल्या. एखाद्या भाषेचा आपल्याला अभिमान कधी वाटतो? मला असं वाटतं की मराठी भाषेचा अभिमान हा प्रत्येक ज्याला मराठी कानावर पडली ना त्याला वाटेलच. कारण इतकं वैविध्य साहित्यातलं, संगीतातलं, भाषेतलं. म्हणजे आपली मराठी भाषाच किती किती रूपात दिसते आपल्याला. जसं म्हणजे ती तुम्ही कोकणात जा तर मराठीचा एक वेगळा रंग दिसतो. तोही सुंदर आहे. खानदेशात जा तोही सुंदर आहे. मराठवाड्यातली भाषा ती एक सुंदर आहे. पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही फोन केल्यानंतर हा बोला की कधी करायला प्रोग्राम आमच्या इथे, तर त्याची एक असं अंगावर की अरे वा वा वा. तर तुम्ही पण तिथे गेलं की त्यांची भाषा बोलायचा प्रयत्न करतो. जमेल ना जमेल. मजा तर येते. तुम्ही जेव्हा कोकणातली मराठी समजून घ्यायला लागतं त्याच्यात थोडं कोकणी मिसळतं, थोडं मालवणी मिसळतं. मग तुम्हाला वस्त्रहरण मच्छिंद्र कांबळींचं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आपली मराठी भाषा या रूपात पण किती छान येते. जेव्हा बहिणाबाई चौधरींची भाषा ऐकता तेव्हा त्या भाषेतही किती चांगली येते. तर ती आपली भाषा अनेक मराठी आपल्या ह्या सगळ्या बहिणींचा हात धरून आहे. आई ग. तर ती आपली आई आहे आणि ह्या सगळ्या आपली आईची रूपं आहेत. जशी देवीची रूपं असतात ना, दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, रेणुका माझी, चंडिका माझी हो, हे देवीची रूपं आहेत. तशी मराठी भाषेची मला रूपं वाटतात. तर अभिमान कोणीतरी म्हणलं म्हणून मला नाही वाटत की अरे तू मराठी गाणी कर रे असं सांगितल्यावर मराठी भाषा संगीतबद्ध नाही. तुम्हाला आतून कसं वाटतं? तुम्हाला आतून मराठी भाषा गावीशी वाटते का? तुम्हाला त्याचा आनंद मिळतो का? तर मला दरवेळेला आता बघ एक उदाहरण देतो. बाबा बोरकरांची एक कविता आहे. पिलास फुटुनी पंखतयांची घरटी झाली कुठे कुठे, आता आपुली कांचन संध्या. तर कांचन संध्या म्हणजे काय? तर हे आजी आजोबा बसलेत आणि म्हणतात की पोरं तर लांब गेली, मुलगी गेली ऑस्ट्रेलियात, मुलगा गेला अमेरिकेत, तर पिलास फुटुनी पंखतयांची घरटी झाली कुठे कुठे. असं आजी म्हणल्या आजोबा म्हणतात आता आपुली कांचन संध्या. आता हे मला कसं माझ्यापर्यंत पोचलं आणि भिडलं का? तर भाषेमुळे भिडलं. की कांचन म्हणजे मला माहिती आहे सोनं, संध्या म्हणजे संध्याकाळ. तर सोन्यासारखी संध्याकाळ आहे, तर कांचन संध्या आहे. तर तू आता निराश वाटून घेण्यापेक्षा ही संध्याकाळ सुंदर आहे, तर ही संध्याकाळ आपण दोघं मिळून छान जगूया, कारण नंतर रात्र येणार आहे. तर त्याच्यामध्ये एक ओळ आहे की शिणुनी येती गुरे पाखरे, तीच लेकरे जाण सखे. की नातवंड तर लांब आहेत, पोरं लांब आहेत, पण शिणून शब्द किती छान आहे. परत आता आता कमी वापरले जातात शब्द. तर शिणलेला म्हणजे दमलेला, श्रांत असं त्याला अजून एक शब्द आहे. दमून शांत झालेला. तर शिणुनी येती गुरे पाखरे. बघा संध्याकाळी चरून डोंगरावरून परत येताना तो गुराखी शिणलेला असतो, गुरही शिणलेली असते. तर तो परत येतोय, त्याच्यामध्ये पोरं दिसत आहेत का बघ, पाखरं येत आहेत झाडाकडे. आणि पुढची ओळ किती सुंदर आहे बघ. दिवस जरेचे, जरा म्हणजे म्हातारपण. दिवस जरेचे आले जरीत्या. तर बघा ज कसा वापरलाय की शिणुनी येती गुरे पाखरे, तीच लेकरे, जाण मध्ये ज येतो. दिवस जरेचे, जरा म्हणजे म्हातारपण. दिवस जरेचे आले जरीत्या, काठ जरीचे लावूस. आता ही जेव्हा मी कार्यक्रमात गातो तेव्हा लोक उसळतात. किंवा मी बघितलंय असं मित्रांच्या डोळ्यात पाणी आलेलं की अरे ते ही ना त्या आजी आजोबांसाठी आलेलं पाणी असतंच, बाबा बोरकरांसाठी आलेलं पाणी असतं, पण ह्या त्या भाषेने तुम्हाला एक जाणीवा तुमच्या समृद्ध केल्यात की ज पण आहे, ज पण आहे, चमचा पण आहे, चहा पण आहे आपल्याकडे. तर किती समृद्ध भाषा आहे, किती रंग आहेत. बालकविता पण आहे आपल्या इकडे. अत्यंत असं सकस असं नाटक लिहिताना जर वाडा चिरेबंदीसारखं एलकुंचवारांचं नाटक बघितलं तर त्याची भाषा ही विदर्भातून आलेली भाषा वेगळी, जयवंत दळवींच्या नाटकाची भाषा वेगळी, श्रीना पेंडसेंची कोकणातली मराठी वेगळी, पु ल देशपांडेंची मुंबई पुण्याची विनोदाची एक पद्धत वेगळी. की रत्नागिरीहून निघालेली एस टी जेव्हा ठेचेवर ठेच खात सड्यावर आली तेव्हा एस टीच्या वतीने ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या वतीने मी असे दोघेच जागे होतो. आता हा विनोद कळायला पण वतीने
याची मजा तुम्हाला. तर मला तर असं वाटतं की एक वेळ गंभीर मजकूर कळेल तुम्हाला थोडीशी भाषा शिकून, पण विनोद कळायला तुम्हाला ती भाषा ही तुमच्या पोटात जावी लागते. आणि म्हणून ना व्यवहारासाठी सगळ्या भाषा कदाचित लोक शिकतात, की एखाद्या देशात जायचं तर यायला पाहिजे, जपानला जायचं आहे तर जॅपनीज यायला पाहिजे. पण तिथला विनोद पण जर तुम्हाला कळायचा असेल तर ती भाषा नुसती अ, व्यवहाराची, म्हणजे याचा अर्थ हा, याचा अर्थ हा, एवढी कळून चालत नाही. तुम्हाला त्याचा हेल कळायला लागतो. हेल म्हणजे कसं म्हणतोय मी, की त्याचं उच्चारणाची एक मजा आहे, की समजा तू मला एखादी गोष्ट सांगितलीस आणि मी तुला म्हटलं, की "हो का?" तर होकाचा अर्थ म्हणजे "हो का? म्हणजे फार तुम्ही आता शहाणे झाला का?" हां, हा येतो. "हो का?" हां. ह्याच्यात एक क्युरिओसिटी आली. क्युरिओसिटी आहे. हां. बरोबर. "हो का?" म्हणजे हो नंतर स्वल्पविराम आला पहा. म्हणजे तुम्हाला विचारलंस, की "तू अलीकडे म्हणे हे पण कार्यक्रम चालू केलेत?" "हो का?" हा येतो, की की का, म्हणजे तू का मला विचारणार? आता या होकामध्ये किती आहे? होका यंत्र वेगळं, शिवाय. आणि ते आता बघा ना, असे असे मी एक उदाहरण दिलं, अशी किती उदाहरणं आहेत मराठीत, की का? ह्याच्या पण टोनवर किती, आता आपले अशोक मामा, अशोक सराफच हं. हो किती, ह किती अर्थाने वापरतात. हां, पासून पासून किती वापरले ते. तर आपली मराठी भाषा त्या एकेका अक्षराला, माझं एक फार सुंदर झालेली चर्चा सांगतो मराठी भाषेविषयी. आणि थेट भारतरत्न लतादीदी मंगेशकरांची ही चर्चा झाली वाह! होती. कारण त्यांनी माझं जे गाणं गायलं, आता विसाव्याचे क्षण, हं, हं. तर त्यांनी आता विसाव्याचे क्षण, तर हा मुखडा अख्खा गायला. आणि मग एक छोटासा ब्रेक घेतला आम्ही. तर आता शब्द किती सुंदर आहे, अशी आमच्या गप्पा चालू होत्या, की आता, आत्ता नाही, आत्ता आपण गप्पा मारतोय. आपण जेव्हा म्हणतो ना, आता नाही येणार रे मी, याचा अर्थ तुम्ही 25 वेळा गेलायत. तुम्हाला भले बुरे अनुभव आलेत आणि तुम्ही म्हणता, आता नाही. आता नाही मी गात. याचा अर्थ मी खूप वर्ष गातोय. तर आता या उच्चारातून ना त्याला मोठा इतिहास येतो. तर दीदी म्हणल्या, की आता विसाव्याचे क्षण. तर छान झाली आहे त्याची चाल. तर मी म्हटलं, "खरं दीदी, सारे" एवढंच आहे. तर त्या म्हटल्या, "नाही, त्या शब्दाचा अर्थ समजून चाल केल्यामुळे तो अर्थ पण येतो, की आता विसाव्याचे क्षण." आणि त्या म्हटल्या, की असाच एक आता मला खूप आवडला होता, खूप वर्षापूर्वी. "कुठला बरं?" तर मी त्यांच्यासमोर बसलो, की मी खूप ब्लँक व्हायचो. मी म्हटलं, की "कुठला?" त्या म्हणल्या, "आता विश्वात्मक येते." तो पण तसाच आता आहे. आता. हं. तर सगळ्या कवींवर संत कवींचे संस्कार कसे आहेत? तर बाबा बोरकर, कुसुमाग्रज, आरती प्रभू, तिथपासून ते आत्ताचे संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम, सगळे संत कवींमधनं येतात. संत कवींच्या रचनांचा म्हणजे त्यांचे संस्कार, समर्थांच्या रचनांचे संस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनांवर वाटतात. हे संस्कार घेत घेत येतात. तर त्या म्हटल्या, तो ज्ञानेश्वर माऊलींचा पण आता आहे, तो कन्क्लुजनचा आहे, की मी सगळं पाहिलं. त्यांनी तर 16व्या वर्षीच सगळे अनुभव आतून त्यांच्या मनाने सगळंच घेतलं. सगळं पाहिलं आणि ते म्हणले, आता विश्वात्मके देवे. तर आता ह्याची पण किती मजा आहे बा. आत्ता, आता, हं. हताशा म्हणतो आपण. हताशा असे मला काय होतं. आपण म्हणतो की आताच्या पिढीला भाषेची गोडी निर्माण व्हायला हवी किंवा त्याचे संस्कार केले पाहिजेत. पण म्हणजे नेमकं काय करायचं आपण? हा खूप छान प्रश्न आहे. कारण म्हणजे नेमकं काय? कारण ही ना भाषणात वाक्य किंवा चर्चेत वाक्य, की भाषेशी संस्कार करा. तितकंच खूप वेळा वापरलं जाणारं वाक्य कुठलं माहिती आहे? मुलांशी संवाद, हं. पालकांचा आणि मुलांचा संवाद व्हायला हवा. असा एक 500 पॉडकास्टमध्ये तू हे वाक्य ऐकलं असेल. पण म्हणजे काय? संवाद वाढवा म्हणजे काय करा? तर मला माझं जे आकलन आहे, आता हा शब्द पण किती छान आहे बघ, आकलन. आकळणे हा शब्द पण खूप छान आहे. आकळले ग. अ, परत बोरकरांच्याच गाण्यातली ओळ, की सिंधू समहृदयात जयांच्या रस सगळे आकळले ग. असे एकत्र आले. तर आकलन होणं. तर माझं जे आकलन आहे त्याच्यावरून मला असं वाटतं, की तुम्ही बोला आणि त्यांचंही ऐका. याला संवाद म्हणतात. आपण काय करतो, भाषण द्यायचं म्हणजे मुलांना मराठी भाषा बोल रे,
कशाला इंग्लिश गाणी ऐकतो. हम्म. अहो पण तुम्ही काय ऐका हे सांगितलंच नाहीत आणि का ऐका हेही सांगितलं नाही. तुम्ही त्यांना सांगा ना, की "अरे, आपण तू जी आरती म्हणतोस गणपतीत, आनंदाने म्हणतोस की नाही? तुला टाळ्या वाजवून घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन." मजा येते की नाही तुला? ती कविताच आहे मराठी. ती कविताच आहे की "घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे." तर तेथे शब्द जर तुम्ही की ही किती छान कविता आहे बघ. सुखकर्ता म्हणजे काय? दुःखहर्ता म्हणजे काय? हे जर समजावलं रोजच्या बोलण्यातलं, मी असं म्हणतच नाही की पालकांनी कुसुमाग्रजांची कविता घेऊन मुलांना उलगडून दाखवावी. म्हणजे आपण रोज जे बोलतो ते आणि कविता हे काही फार वेगळं नाहीये. असं जर मुलांना कळलं आणि तुम्ही काय भाषा बोलता, बरोबर काम करणाऱ्या लोकांशी कसे वागता, तशी मुलं वागतात. ती भाषा ते बोलतात. तुमच्या तोंडात जी शिवी असते, असूच नाही. पण समजा असेल, की गाडी चालवताना मध्ये कोणी अचानक घुसल्यावर तुमच्या तोंडून जो अपशब्द बाहेर पडतो, तोच पहिल्यांदी शाळेत भांडण झाल्यावर मुलगा वापरणार याची खात्री बाळगा तुम्ही. कारण राग आल्यानंतर व्यक्त कसं व्हायचं? बाबा असे होतात ना, मी पण असा होणार. आई-बाबा भांडताना तुम्ही एकमेकांना काय भाषेत बोलता? हम्म. मला नेहमी वाटतं भांडण ही गोष्ट अशी असते, की तुमची खरी भाषा बाहेर काढते. बरोबर आहे. हां, तुम्ही साहेबांशी बोलताना, प्रेमात बोलताना निवडून चांगले शब्द वापरता. तू अशी दिसतेस, तू तशी, तू चंद्रासारखी आहेस आणि तू चांदणीसारखी आहेस. भांडायला लागलात, की तुमची खरी भाषा बाहेर येते. ती पण मुलांसमोर तुम्ही काय बोलता? आणि मग मुलं ती भाषा उचलतात. तुमच्या घरात पुस्तकं आहेत का? तुम्ही भाषेवर चर्चा करता का? तर सगळेच जण काही साहित्यावर चर्चा करतील असं नाही. पण किमान तुम्ही चांगली मराठी भाषा बोललात, तर मुलं आपोआपच बोलतील. तुम्ही मुलांना घेऊन फार लहानपणी म्हणजे अगदी तुला गमतीने सांगतो. आज महाराष्ट्रात ठाण्यामध्ये म्हणजे मी नाव घेऊन सांगू शकतो, की ठाण्यामध्ये सानिका कुलकर्णी आणि दिव्येश बापट असे 2 जण आहेत, की ज्यांनी आमचे कार्यक्रम आयोजितही केले. सानिका कुलकर्णी तर निवेदन करते. ह्या दोघांनाही त्यांच्या पालकांनी आयुष्यावर बोलू काहीला आणलं होतं. ते 6वी-7वीत असताना. बर. त्याच्यानंतर त्यांनी अनेक बघितले कार्यक्रम, वेगवेगळ्या मैफिली बघितल्या. बोरकरांच्या गाण्यांचे बघितले, मग अ, अ, मैत्रजीवांचे, माझा आणि हृदयनाथजींचं बघितलं आणि माझेच नाही. मग त्यांनी अनेक कार्यक्रम बघितले कारण त्यांना गोडी लागली. पण पहिला त्यांनी बघितलेला कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही होता. आता ते स्वतः कार्यक्रम आयोजित करायला लागले, मराठी कार्यक्रम करूया. हे त्यांना का वाटलं? त्यांच्या आई त्यांना हाताला धरून आणलं. कोल्हापूरला आमचा एक विनायक पाचलक म्हणून मित्र आहे. त्याला तो मला आठवतो शाळेत आलेला. आता तो स्वतः मराठी भाषेचे कार्यक्रम करतो. मला म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो. शुभंकर मुलगा माझा 5.5-6 वर्षाचा होता आणि सगळ्याच मुलांसारखं त्याला पण मला गोष्ट सांग, रोज एक गोष्ट. तर मी त्याला म्हटलं, "तुला रोज नुसती गोष्ट नाही सांगणार. तुला मी एक गाण्याची ओळ शिकवणार आणि त्या ओळीची गोष्ट सांगणार." हम्म. हां, मग मी गाणं कुठलं निवडलं? तो 5.5 वर्षाचा होता. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. तर मला एक ज्येष्ठ नट मला बोलताना म्हणले, "एवढ्या लहान वयात इतकी जड भाषा कशाला हवी रे त्याला शिकवायला?" मी म्हटलं, "हे आपणच ठरवतो जड भाषा आणि सोपी भाषा. कशाला? म्हणजे त्याला अ, त्याला हीच मराठी भाषा आहे ना. निश्चय कुठला अवघड शब्द आहे? निश्चय आपण म्हणतो. मेरू म्हणजे पर्वत. महा शब्द तर आपण वापरतो. महागायक, महानायक. बहुत जनासी म्हणजे माणसं. आधारू, आधार हाही वापरतो. त्याच्यात काय अवघड आहे? हम्म. आपणच आपल्या भाषेला ना लांब नेतो. हे नको हे आत्ता का? आणि मग निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. तर त्याला तर इतकं आवडलं शब्द उच्चारायला. मग मला आता याची गोष्ट सांग. मग मी छत्रपतींची गोष्ट सांगितली, की का निश्चयाचा महामेरू? तर त्यांनी इतक्या लहानपणी निश्चय केला, की मी स्वातंत्र्य मिळवून देईन, मी आपलं स्वराज्य स्थापन करेन. मग आपण ह्याच्यात काय करतो माहिती आहे? आपण आपले जे नायक असतात, आपण ज्यांना नायक मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पण मुलांच्या मनात श्रद्धा निर्माण करतो. आणि ती अशी निर्माण करतो, की त्यांनी काय केलं? त्यांची गोष्ट सांगा. आणि मग एक-एक ओळ, मग यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत आणि मग ते कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकाची धाक सुटाला. मग मुलांना असंही वाटतं, की छत्रपतींचं पुस्तक पण वाचावं त्यांच्यावर. मग त्यांच्यावरचा चित्रपटही बघावा. मग त्यांच्यावरचं नाटकही बघ.
तर ते तुम्ही कंपल्सरी करून कळत नाही का रे तुला हे बघायला पाहिजे आपण. मग मुलं काय करतील एकदा बघतील. तुम्ही जर जोर जबरदस्ती करून माणूस एकदा कविता वाचू शकतो, एकदा नाटक बघू शकतो. लळा लावणं पर किती सुंदर शब्द आहे मराठी परत. एखाद्या गोष्टीची गोडी लावणं, एखाद्या गोष्टीचा लळा लावणं आपण ज्याला म्हणतो ना, भाषेचा लळा लावायला पाहिजे पालकांनी, की हा शब्द किती सुंदर आहे बघ, हे गाणं किती सुंदर आहे बघ. आत्ताची पिढी परत एकदा जाऊन आता सखीमंद झाल्या तारकाचे व्हिडिओज मी बघतोय. सुंदर वाटतंय ऐकायला, की बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील. मग मला शुभंकरनी विचारलं, त्याच्या मित्रांनी विचारलं, की ही काका ही कोणाचं गाणं आहे? मग सुधीर मोघेंचं आहे. अच्छा, सुधीर मोघेंचं आहे. मग त्यांची पुस्तकं आहेत का? आहेत ना. मग त्यांनी पुस्तक उघडलं. मग पुस्तकामध्ये काय काय तर शब्दांवरच्या कविता आहेत, की शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. वा. मग शब्दाच मग पुस्तक वाचावं असं वाटतं. तर त्यांना ना आपणच आपल्या भाषेचा गौरव करायला पाहिजे. आपल्या घरी, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून सुद्धा. वागणं म्हणजे काय, की तुम्ही मराठी चित्रपटाला, जुने चित्रपट, नवीन चित्रपट दाखवा ना, की काय सुंदर वाक्य आहे बघ या चित्रपटातलं. फक्त मला असं वाटतं, की एखादं वाक्य बोलून किंवा कधीतरी एखाद्या दिवशी, म्हणजे मातृदिनाला फक्त आईला नमस्कार नसतो करायचा ना, खरंय. अखंड आदर पाहिजे. बरोबर. तसा एक दिवस तुम्ही आपण मराठी भाषा गौरव दिन शिवाय साजरा करू, पण रोज मराठी भाषेचा गौरव केलात तर गौरव दिन साजरा करायचा अधिकार आहे असं मला वाटतं. दादा, सध्या एक वाक्य आपण खूप ऐकतो की मराठी भाषा लोप पावत चालली आहे. तर खरंच येणाऱ्या काळामध्ये असं होणार आहे? मला असं कधीच नाही वाटत. इतकी समृद्ध आहे भाषा आपली आणि इतकी वर्ष अशी शंकराच्या पिंडीसारखी आहे ती. हजारो लाखो करोडो भक्त आले आणि नमस्कार करून गेले. ते ज्योतिर्लिंग आहे तिथे आहे. तशी ती मराठी भाषा आहे. ते अंबाबाई सारखं आहे, देवळासारखी आहे ती. ती तुमच्याकडे अशी बघत असते ना, की चल तुला पण दिला आशीर्वाद, तुला पण दिला आशीर्वाद, येऊ दे पुढची पिढी नमस्कार करायला. तर ती पुढची पिढी येऊ दे, मी सगळ्यांना खुशीत घेईन, मी सगळ्यांना आशीर्वाद देईन असं म्हणणारी लोप वगैरे पावते असं मला मुळीच वाटत नाही. घाबरवणारे काही जण उगीच घाबरतात कारण ते स्वतः खरंच बोलतात का, आणि ते काय पद्धतीने नेतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. तू पण लहान असताना शिकायला यायचीस, तर आत्ता छोटी मुलांची माझी जी एक बॅच आहे, एक 7 ते 11-12 वयोगट आहे, त्यांना मी गाणं, आणि मी कुठलंही गाणं शिकवायच्या आधी कविता पूर्ण शिकवल्याशिवाय गाण्यापर्यंत जात नाही कोणालाही. म्हणजे मोठे गायक असू देत, छोटे गायक असू देत, आधी कविता समजावून सांगायची. त्यांना माहिती असेल तरी आपलं इंटरप्रिटेशन सांगायचं. तर दूर कुठेतरी पहाटतो सूर्य, काळोखाचे मन धवळते. तर ते असे माझ्याकडे बघत होते, कारण त्यांना हे अवघड शब्द होते त्यांच्या दृष्टीने. दूर म्हणलं, दूर माहिती आहे, लांब, ओके, कुठेतरी माहिती. पहाटतो म्हणजे पहाट शब्द माहिती आहे, हो हो हो, अर्ली मॉर्निंग म्हटलं, करेक्ट, पहाट होणं. पहाटणं म्हणजे काय, की उजाडायच्या आधी. तर मी म्हटलं असं इमॅजिन करा की तुम्ही सकाळी उठून पहिली जी तयारी करताना तसं सूर्य करतो, पहाटतो आधी, आणि काळोखाचे मन धवळते. धवळ म्हणजे माहिती नाही. म्हणून तुम्ही कृष्ण धवल शब्द ऐकलाय? हां, म्हणलं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. कृष्ण म्हणजे ब्लॅक, धवल म्हणजे व्हाईट. धवळणे म्हणजे काय, तर काळोखाच्या मनातच आधी प्रकाश पडतो. हे किती छान आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याच्या मनात एखाद्याविषयी वाईट विचार आला, तर तुमच्या मनातच आधी लाईट पडला तर तो वाईट विचार जाईल ना, तसा तो पडतो. आणि मग घनदाट राणी चालत्या पावला, पावलापुरते प्रकाश होते. तर मी म्हटलं म्हणजे काय होतं आता ऑन द होल 4 ओळी, की लांब कोणीतरी कुठेतरी तुमची आजी, आजोबा, मामा, मामी असं म्हणतं, काय गोड पोरगं आहे ना ते. त्या वाक्याचा एक किरण असा त्यांच्या गावाहून निघतो आणि येऊन पुण्यात तुम्ही पेपर लिहित असता आणि एक प्रश्न अडलेला असतो आणि तुमच्या डोक्यात जातो आणि तुम्हाला अरे आणि गणित सुटतं. आता ही कविता, तुमचं जगणं, तुमची परीक्षा, तुमचे नातेवाईक, हे सगळं एकच आहे.
हे कशाने बांधलेलं आहे? तर आपल्या भाषेने बांधलेलं आहे. हम्म. काळोखाचे मन धवळते, घनदाट राणी चालत्या पावला, पावलापुरते प्रकाशते. ही मी साधारण 16 वर्षापूर्वी शुभंकरला हे गाणं शिकवलं होतं. 16 नसेल, 10-11 वर्षापूर्वी, जेव्हा तो 10 वर्षाचा होता. आणि त्याला म्हटलं पावलापुरता प्रकाश म्हणजे एक पाऊल टाकण्या इतकं आपल्याला उजेड मिळतो हम्म. आशीर्वादातून. त्यात 2-3 दिवसांनी मी माझ्या मुलीला म्हणलं, ती तेव्हा अजून छोटी होती. मी तिला म्हणलं, "तू मला सोडून अमेरिकेला वगैरे जाऊ नका, नाहीतर बाबा एकटा राहील." तर याच्यावर शुभंकर मला पटकन म्हणला होता, की "बाबा, पावलापुरता प्रकाश ठरलंय ना, एवढ्या लांबचा विचार करू नकोस." याला म्हणतात कविता कळणं आणि याला म्हणतात गोडी लागणं. तर फक्त माझ्या मुलांना नाही, मला असं वाटतं, की जे संपर्कात येतील, त्यांना जर हे सांगता आलं, की "हे बघा, हे किती सुंदर आहे, हे किती सुंदर आहे." आणि मग ही मुलं जेव्हा हे गाणं गातात, तेव्हा ते शब्द समजून गातात. हम्म. तर घनदाट राणी चालत्या पाऊला, पाऊला पुरते प्रकाशते दूर. तर दूर कुठे तरी, तर त्यांना दूर म्हणताना एखादा मामा येतो ना डोळ्यासमोर. तर तुम्ही तो दूरमधला दूर असा नाही म्हणायचा, तो दीर्घ दू असतो. अशी ती जर शाळेत जशी कधी-कधी पुलंनी जसं बिगरी ते मॅट्रिकमध्ये म्हणलंय, की फणस सोलायचा, गरे फेकून द्यायचे आणि सालं चावत बसायची. तशी जर मराठी कविता शिकवली गेली, की दूर म्हणजे दूर, सूर्य म्हणजे सूर्य आणि मग गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, तर मग मुलगा पास होतो, पण कविता मागे राहते. उपयोग त्याचा नाही, गोडी लागायला पाहिजे. मग ती बोरकरांची असू दे, ती बहिणाबाईंची कविता असू दे, तो संत चोखामेळांचा अभंग असू दे. तुम्हाला शब्दाची गोडी लागली, तर तुम्ही ती पुढच्या पिढीपर्यंत पण तुम्हाला पोहोचवावीशी वाटते. त्यामुळे लोप वगैरे पावते असं म्हणू पण नाही, असं मला वाटतं. या निमित्ताने फक्त लोप हा चांगला शब्द आहे, एवढं मी सांगू शकतो. बाकी ती अजिबात आणि ती इतकी ती कमकुवतच नाहीये, इतकी ती नाजूकच नाहीये, की कोणीतरी दुसरी थोडीशी भाषा बोलले म्हणून ती लोप पावेल. नाही, नाही, नाही. ती तिच्या जागी एखादा अ, गड, जुना गड असतो तशी ती उभी आहे आणि चिरकाल उभी आहे. कधीपासूनची भाषा आहे. ही काय अशी काल आजमध्ये आलेली भाषा नाहीये. केव्हापासून त्याला इतिहास केवढा मोठा आहे, त्याच्यातलं साहित्य केवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी त्याची काळजी करायची अ, मला असं कारणच वाटत नाही. त्याचा फक्त काहीतरी निमित्ताने गौरव नाही करू. हां. आतून प्रेम करावं. आईवर आपण श्रद्धा ठेवतो ना, तशी आतून श्रद्धा ठेवली, तर ते एखादा तुम्ही आत्ता मी बोलताना मगाशी पण तुला लहान मुलांची बॅच आहे. तर हां. एक शब्द इंग्लिश वापरला म्हणून मी अ, काहीतरी कमी मराठी बोलतोय, असं मला वाटत नाही. तो लहान मुलांचा ती जी तुकडी आहे असं म्हणेन मी. पण मला त्याच्या पलीकडे जाऊन मराठीवर प्रेम करावंसं वाटतं, की तो गेम म्हणून छान आहे, खेळ म्हणून छान आहे. हेही बरोबर आहे, मला पटतं, की तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मराठी बोलू शकता का? मग आत्ता पण मी गेम म्हणलं, आता मी ह्याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता का? हा प्रयत्न नक्की आपण करायला हवा, कारण इतके सुंदर शब्द आहेत आपल्याकडे. आणि आता दिग्दर्शक, संपादक हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केलेले शब्द. हो. हे असे काही आधी आलेले शब्द नव्हते. मग त्यांची जी गोष्ट मी ऐकली आहे, की ते एकदा कोल्हापूरला एका अ, चित्रीकरणासाठी गेले हां. आणि चित्रीकरण बघताना त्या स्टुडिओच्या बाहेर बोर्ड लावला होता. तिथे सगळी इंग्लिश शीर्षकं होती. तर ते म्हटले, "हे असं का लिहिलंय? मराठी का नाही लिहिलं?" हम्म. तर ते म्हटले, ते तिथली माणसं म्हणली, "आम्हाला माहिती नाहीत काय शब्द आहेत." ते म्हणले, "मग हे घ्या शब्द, छायाचित्रकार, संकलक." हे शब्द त्यांनी, ह्याच्यातले अनेक शब्द त्यांचे. दैनंदिनी, आपण जे डायरीसाठी दैनंदिनी, हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. बरं. तर त्यांनी पण जे इतक्या लहान वयात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिताना हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तमतेजा, हे त्यांनी वयाच्या 16-17व्या वर्षी लिहिलेलं काव्य आहे. तर या सगळ्यांनीच भाषा इतकी छान जपली आहे. तुकाराम महाराजांनी इतके सुंदर दाखले दिले. आता शाळेत 10वीत भेटीलागी जीवा कविता आहे, कारण मी दोन्ही मुलांचा अभ्यास घेतला, त्यामुळे मला माहिती आहे कुठल्या कविता आहेत. तर भेटीलागी जीवा कविता समजावून सांगताना, की त्याच्यातलं जे सगळं
की आईसाठी पिल्लू कसं व्याकुळ होतं किंवा तुम्हाला तो चकोर चंद्रकिरणांसाठी कसा व्याकुळ होतो, तसा मी पांडुरंगा तुझ्यासाठी झालोय. मी एक अभंग स्वरबद्ध केला होता तुकाराम महाराजांचा. त्याच्यात इतकी सुंदर ओळ आहे की मांजरे देखिला लोणियाचा गोळा हं. लावून या डोळा बैसलेसे तैसे तुझे पायी लाचावले मन. वा. आता हे किती सोपं करून सांगणं आहे, तर आपल्या संत मंडळींनी किती सोपं करून सांगितलंय सगळं. आणि जसं सोपं केलंय तसं तसं ती ती भाषा जास्तीत जास्त पोचली ना. हिंपुटी शब्द आहे माझ्या एका तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये की धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपुटी. हां. मग मी काय केलं, मी हिंपुटी शोधला शब्द. मग तो इथे नाही मिळाला, इथे नाही. मग मी 4 लोकांना फोन केले. मग अरुणाबाई ढेरेंना फोन केला की हिंपुटी म्हणजे काय. तर ती लहान मुलं जशी रुसून बसतात, तर हिंपुटी झालो वियोगे. तर धीर धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपुटी. हं. आता हे शब्द आपण परत अर्थ कार्यक्रमातनं सांगायला पाहिजे. तर म्हणून तू बघितलंस मी कार्यक्रमात गाताना मला खूप आवडतं की हा शब्दाचा अर्थ असा आहे. खूप जणांना माहिती असेलही, पण ज्यांना नाही आहे त्यांना कळला. तर मला असं वाटतं संगीतकारांचं, गायकांचं, साहित्यिकांचं, चित्रपट दिग्दर्शकांची, वृत्तपत्र संपादकांची, पत्रकारांची सगळ्यांची जबाबदारी आहे की तुम्ही कशी भाषा लिहिता. निवेदिका, वृत्त निवेदिका, पॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यू, पॉडकास्टमध्ये मुलाखती घेणाऱ्या ज्या मुलाखतकार आहेत, सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण काय पद्धतीने भाषा, म्हणजे त्याच्यातही मी काय पद्धतीची भाषा, म्हणजे मी त्याच्यात एका कुठल्या तरी प्रदेशातली नाही. तुम्ही जरूर मराठी भाषेची, मी जसं म्हणलं की त्या देवीचं कुठलंही रूप असेल तरी नमस्कारच करणार, पण ते मनापासून त्या देवीवर श्रद्धा तर हवी. त्यामुळे लोप वगैरे पावणार नाही. मराठी भाषा आपण सगळेही नसू तेव्हाही ती मराठी भाषा अशीच उभी असेल. आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त गप्पा मारतोय. कुठली कविता आठवते आज? खरं सांगायचं ना, तर असं म्हटल्यानंतर तू जे एकेका कवीचं नाव घेतलंस तर मी प्रत्येक कवीची एक एक कविता तू सांगेन. 21 कवींच्या 21 कवितांना चाली दिल्या आहेत असं तुझ्या कार्यक्रमातून आम्हाला कळतं. तर 21 कवी? म्हणजे खरं तर आपल्याकडे इतके इतके कवी आहेत. मी साधारण मला असं वाटतं आजपर्यंत 30च्या आसपास कवींच्या रचना स्वरबद्ध केल्या असतील. त्याच्यातला हा 21 कवींची 21 गाणी हा एक कार्यक्रम होता. मुळात जसं ना, त्याच्यातले जर आपण नुसते कवी एक एक बघितले तर प्रत्येकाची आवडती ओळ असते. हं, हं, हं. म्हणजे जसं आता आपण मी आता संतांच्या ओळींचे तर अनेक दाखले दिले. नामदेव महाराजांचं एक अभंग मी स्वरबद्ध केला की ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. की तू कोण आहेस आमच्यासाठी? तर जे तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य. जे तप करणाऱ्या माणसासाठी तप जे आहे ते तू आहेस. जप करणाऱ्या माणसासाठी जप पण तू आहेस. काय सुंदर ओळ आहे पहा. त्याच्यानंतर आपण एखादं मनाचे श्लोक घेतले समर्थ रामदासांचे. तर मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. शोषित जावेला खूप महत्व आहे. सोडू न द्यावे पण म्हणू शकले असते, ते त्याच वृत्तातलं आहे बा. मना बोलणे नीच सोडू न द्यावे नाही, शोषित जावे. तुम्हाला त्या संकटाच्या आतून पुढे जावं लागतं. संकट झेलत झेलत पुढे जायला लागतं. तर तुम्ही वेगळे होता काहीतरी. तर ही समर्थांची ओळ मला खूप आवडते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मला, मी जसं म्हटलं, हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तमतेच्या, ते मला शब्द अतिशय हलवून जातात. मला बहिणाबाईंचं आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, कुठल्याही क्षेत्रात. मग तुम्ही गाण्यात तर रियाज, क्रिकेट तर किती तास तुम्ही खेळताय, सो आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. महानोरांचं मला भुई भेगाळली खोल. तर मला असं वाटतं की ना, किती पद्धतीने भाषा आली आहे पहा. कुसुमाग्रजांची मला एक ओळ आवडते की मातीवर सडणे एक नवा थर अंती. तुम्ही काय आहात? तुम्ही कितीही गमजा मारा, मी असं केलं तसं केलं, एक मातीवर अजून एक थर, बस तेवढेच आहात तुम्ही. तर ते म्हणजे पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अन गर्व किती तो काळ काय जिंकाल. शेकडो ताजेही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. असं माती म्हणते. मातीवर चढणे एक नवा थर अंती. तर मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला आपण करतो, म्हणून कुसुमाग्रजांची अजून
एखादी कविता 4 ओळी ऐकवतो. मगाशी मी उठा उठा चिऊताईचा उल्लेख हो. केला. ती कुसुमाग्रजांची कविता. त्याच्यात आधी सगळं की अरे झोपलेल्या आशा तुम्ही वगैरे वगैरे. शेवटच्या कडव्यात ते म्हणतात की झोपलेल्या आशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या आणि बाळाचे घेता नावं जागी झाली चिऊताई. आता हे कसं किती छान येतं पहा. तर असे अनेक कवींचे सुधीर मोघेंची मला खूप आवडणारी ओळ आहे की आभाळाच्या छताखाली काही वाया जातं नाही. सगळ्या गोष्टीचा काहीतरी उपयोग असतो. संदीप खरेची मला खूप आवडणारी ओळ आहे की एवढंच ना एकटे जगू. किती लोकांना या ओळीने आधार दिला असेल कल्पना कर. जो जो एकटा आहे, ज्याच्या मनात एकटेपण आलं आणि त्यांनी हे गाणं ऐकलं, एवढंच ना एकटे जगू, तर असं वाटलं असेल की अरे हा एवढा आणि ही कविता त्यांनी 18-19व्या वर्षी केलेली आहे. बाबा बोरकरांची मला ओळ आवडते की रसलंपट मी तरी माझा अवचित गोसावीपणा भेटे. म्हणजे मी रसलंपट आहे, मी प्रेमकविता लिहीन, मी शृंगारिक लिहीन, पण शेवटी हे लिहिता लिहिता मला अध्यात्म सापडतं, गोसावीपणा भेटे. तर त्यांची ओळ आवडते. शांताबाईंच्या वेगळ्या ओळी आहेत. असा हा अख्खा दिवस मी प्रत्येक कवीच्या आवडणाऱ्या ओळी सांगू शकतो. विंदांच्या ओळी आहेत. सगळेच आपल्याकडे नारायण सुर्वेंच्या फार सुंदर कविता आहेत. भाकरीचा चंद्र म्हणून त्यांची कविता आहे सुर्वेंची. त्याच्यात ते म्हणतात की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आम्हाला स्वप्न बघण्यासाठी चंद्र बघताच आला नाही, कारण आम्ही चंद्राकडे बघितल्यावर आम्हाला फक्त गोल भाकरी आठवली. ती आधी मिळू दे. आता पहा हे नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांनी किती एक वेगळ्या पद्धतीने वेदना कवितेमध्ये आणली. तर हे सगळेच जण असे आहेत की ज्यांनी मी जसं म्हणलं वेगवेगळ्या रूपात पण त्या देवीची अतिशय मनापासून पूजा केली, साधना केली. आणि म्हणून हे सगळेच कवी पटकन मनामध्ये येतात. आणि एखादी ओळ असं नाही, सगळ्यांच्याच अशा अखंड मी म्हणत राहू शकतो. अरुणाबाई ढेरेंपासून ते जुने पद्मा गोळे असतील, अनुराधाबाई पोद्दार म्हणून एक कवयित्री, एक या निमित्ताने अगदी वेगळी कविता की प्रेमी मन किती हतबल असतं. हतबल म्हणजे हेल्पलेस. प्रेमी मन किती हतबल असतं. ओल्या अंगाची जुडी करून कुडकुडणारं मूल जसं आईपुढे उभं राहतं तसं ते आपल्या प्रेमापुढे उभं असतं. आई ग. किती सुंदर संकल्पना आहे बघ, की ते हतबल होतं ना. एकदा माणूस प्रेमात पडला ना की तो हतबल ती व्यक्ती, समोरची व्यक्ती त्याला अशी असते की जसं बाळासाठी आई असते की तर ते प्रेमापुढे तसं उभं असतं. स्वतःला घायाळ करणारी सारी आयुध त्याने स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातात दिलेली असतात. हे किती सगळं पटण्यासारखं आहे. आणि त्याची पुढची ओळ आहे की पण ही आयुध जशी शमीच्या झाडांनी पांडवांची सारी आयुध नुसती जपली, वापरली नाहीत, तशीच ती जपायची असतात, वापरायची नसतात. अशा अर्थाची ही कविता आहे. आता हे तुम्हाला किती तुमच्या जगण्याच्या जवळचं वाटतं. तर ते किंवा एक काही महिन्यापूर्वी मी एक ट्रोलिंग आणि ट्रोलर्स विषयी कविता लिहिली होती की नवीन डेटा पॅक दे रे. तर ती का घराघरात आणि माणसाला ती पोचली. म्हणजे राजकारण्यांपासून ते कॉलेजमधल्या मुलांपर्यंत सगळ्या जणांना असं वाटलं की आपल्याला हेच म्हणायचं होतं. तर तुमच्या मनातले विचारच असतात ते कविता, फक्त ते एक विशिष्ट पद्धतीचं माध्यम आहे. ते तुम्ही कसं मांडता त्याच्यावर त्याचं सौंदर्य अवलंबून आहे. मुळातच तू कवितांकडे कसा ओढला गेलास. तू करतोसही आणि त्याला संगीतही आपण द्यावं. काहीतरी एक क्षण असेल ना ज्यावेळी तुला वाटलं असेल की हां आपण हे करूयात. खरं सांगतो, काहीतरी एक क्षण नसतो, ते लहानपणापासूनची अख्खी वाटचाल असते. मी अशा घरात जन्माला आलो की ज्या घरात पुस्तकं होतीच. म्हणजे पुस्तकं हा जगण्याचा अविभाज्य भागच आठवतो मला. मी लहानपणी माझ्या आजोबांना कायम पुस्तकं वाचताना बघितलं. आत्या, काका हे एकत्र जेव्हा जमले, त्यांच्या गप्पांमध्ये हे तू वाचलंस का? मला असे मित्र फार विशेष वाटतात की जे आत्ताच्या ह्या सगळ्या सोशल मीडिया आणि रील्सच्या काळातही फोन केल्यावर विचारतात, काय नवीन वाचलंस? हे मित्र फार महत्वाचे असतात की ते तुम्हाला धाकात ठेवतात. काय नवीन वाचलंस? आपल्याकडे उत्तर हवं. काय नवीन वाचलं? तर
ही वाचणारी माणसं बघ आणि शाळेतले शिक्षक. ते जसं तुम्हाला एखादी कविता शाळेतली सुद्धा शिकवताना म्हणतात, यांची पुस्तकं वाचा किंवा शाळेत तुम्हाला असे उपक्रम असतात, की प्रत्येकाने एक पुस्तक वाचून त्याच्यावर बोलायचं. असे काही उपक्रम असतात. शाळेमध्ये तुम्ही काव्य वाचन, नाट्य वाचन याच्यात जेव्हा भाग घेता तेव्हा ते गोडी लावतात. सो हे ना मला असं वाटतं, की ते सिंहाचं चित्र अख्खं तयार व्हायला लहानपणापासून कोणी तुम्हाला डोकं दिलेलं असतं, कोणी शेपूट दिलेलं असते, कोणी पाय आणि तुम्ही एक-एक तुकडा लावत जाता आणि मग एक दिवस तुम्हाला सिंह दिसतो. त्यामुळे हे सगळ्यांचं श्रेय आहे. पालकांचं आहे, शिक्षकांचं आहे, आसपासच्या वातावरणाचं आहे आणि सगळ्यात म्हणजे त्या भाषेच्या समृद्धतेचं ते श्रेय आहे, की तुम्हाला ती ओढूनच घेते सारखी. दर थोड्या दिवसांनी आपल्याला असं वाटायला लागलेलं असतं, की आपल्याला आता भाषा बऱ्यापैकी समजली आहे. सगळे रंग समजले. तोपर्यंत काहीतरी नवीन येतं, की अरे हे किती सुंदर आहे. हे कसं नाही वाचलं. त्यामुळे ह्या सगळ्यांना मी त्याचं श्रेय देतो, की जे नाटककार, जे साहित्यिक, ज्यांचं कथाकथन वाचलं, ऐकलं कोणाचं, त्याच्यातनं आपल्याला वपू काळे असतील, शंकर पाटील माझं खूप त्यांचं कथाकथन ऐकायला मला आजही खूप आवडतं. मी खूप वेळा गाडीत ते ऐकतो. त्यांची ती बोलण्याची स्टाईल आणि ते ते तो तो लहेजाच एक वेगळा आहे शंकर पाटलांचा. किंवा भाषणं नुसती ऐकायला पण खूप मजा येते जुन्या लोकांची. तर ह्या सगळ्यातनं आपण ती भाषा माझ्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी गोडी लावली खरं तर. डेटा पॅकची कविता जशी केली होतीस तशी इतक्यात केली आहेस कुठली? अ, अजून मला ती पाठ नाही झालेली कारण अगदी 2-4 दिवसापूर्वी लिहिली आहे. तर मी ती वाचतो पण त्याचा पण विषय सांगतो. भाषे आणि ते भाषेशी कसं निगडीत आहे तेही सांगतो. सगळं तर चटपटीत हवं आहे आता, की पटकन सांगता का 1 मिनिटामध्ये? अ, 3 कडवी हवीतच का गाण्याला? पटकन 4च ओळी करता येतील का? तर त्याच्यावर मी लिहिलं होतं. तर मला 1 मिनिट दे. मी अजून ती फोनमध्ये आहे. मी वाचून दाखवतो. तर पहा ही मुक्तछंदातली आहे आणि मुक्तछंद आणि वृत्तबद्ध कविता दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि असं नसतं, की एखादा आता तो नवीन डेटा पॅक दे रे हा इतका आपण ज्याला म्हणतो, की वास्तव आत्ताचं जळजळीत वास्तवावरची कविता होती. पण ती वृत्तात होती, की नवीन डेटा पॅक दे रे. हां, तर मला असं वाटतं नवीन डेटा पॅक थोडीशी वाचतो म्हणजे ते वृत्तबद्ध कविता. तर नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो. आता आभाळावर थुंकणं ही पण मराठी भाषेतली जुनी एक संकल्पना आहे. म्हणजे तुम्ही आभाळावर थुंकायला गेलात, तर तुमच्याच तोंडावर पडते थुंकी. आणि दुसरी गोष्ट ते इतकं उंच आहे, की तुमची थुंकी तिथे पोहोचणार नाही. तर लोकं जे कोणालाही ट्रोल करतात, आपल्याला त्याच्यातलं माहिती आहे. असो, नसो, तर ती किती वृत्तबद्ध आली आहे, की नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो. रोज वेगळं नाव लावून लपून-लपून भुंकीन म्हणतो. फेक आयडीजचा उल्लेख आहे. की रोज वेगळं नाव लावून लपून-लपून भुंकीन म्हणतो. त्याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही. कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही. कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको. आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको. खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी. दिशाहीन त्वेष हवा विनाकारण द्वेष हवा. अशा पद्धतीची ती कविता आहे. आणि शेवटचं त्याचं हे की थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे. थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे, एका वाक्यात खचते कोणी, फिलिंग किती मस्त आहे. आता ही लिहिताना ना डेटा हा शब्द इंग्लिश आहे. पण मुळात ती आत्ताच्या असं आहे ना की हे त्या ट्रोलर्सच्या डोक्यातले शब्द आहेत. कारण तो ट्रोलर बोलतोय ना, नवीन डेटा पॅक दे रे. तर तुम्ही त्या भूमिकेत जाऊन ची ती वृत्तातली कविता आली आणि ही जी आहे हे खरं तर माझं म्हणणं आहे. की थोडा निवांत वेळ आहे. थोडा निवांत वेळ आहे. म्हणजे खरंच फुरसत असेल तर ऐकवायचं होतं काहीतरी मला. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादं गाणं किंवा एखादी आठवण सुद्धा असंच काहीतरी. पण नक्की वेळ आहे का तुमच्याकडे? नाही, नाही. एकदम एकदम घड्याळ नका बघू हां. म्हणजे अ, ऐकायचं म्हणजे साधारण किती मिनिटं लागतील असा वगैरे विचार असेल तर हरकत नाही. आपण नंतर भेटू. अशी घाई नाहीये मला ऐकवण्याची काहीच. म्हणजे असं 1.5-2 मिनिटात पटकन डोळे दिपवून टाकणारी गोष्ट नाहीये माझी. आणि माझ्या गाण्याला सुद्धा ना 3 खरं सांगू का 4 कडवी आहेत. म्हणजे असं चटकन मज्जा आली असं नाही होणार कदाचित.
थोडं शांत मनाने एकटक बघावं लागेल चित्राकडे. पुन्हा पुन्हा ऐकायला लागेल एक एक ओळ. आहे का निवांत वेळ? म्हणजे देवळाबाहेरून जातोच आहोत म्हणून पटकन देवळाच्या दिशेने असं करून, याला मी तरी दर्शन म्हणत नाही. वा. चप्पल काढून देवळात जायला हवं. त्या गार दगडाचा स्पर्श पाहायला व्हायला हवा. प्रदक्षिणा घालताना देवळाच्या मागच्या बाजूला भिंतीवर भाविकांनी डोके ठेवून ठेवून झिजलेल्या दगडावर आपण डोकं ठेवायला हवं. असं गाण्याचं, गोष्टीचं दर्शन घ्यायला वेळ आहे का? तर मी पुस्तक उघडतो किंवा गाण्याला सुरुवात करतो. पटकन ऐकवणार असेल तर ऐकवा. अशी जर घाई असेल ना, तर मग आत्ता ज्यासाठी तुम्ही खूप हॉर्न वाजवत वाजवत रस्त्यावरच्या प्रत्येकाच्या आणि स्वतःच्याही मनावर ताण देत निघालाय, ते काम महत्त्वाचं असेलच राष्ट्रासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी किंवा कदाचित स्वतःसाठी. ते तरी मनापासून करा. आपण गायला परत कधीतरी भेटू. काय ना, माझ्या आजोबांनी, आजींनी, शाळेतल्या बाईंनी इतक्या रंगवून गोष्टी सांगितल्यात ना मला, की तंद्री लागण्याची सवय लागली आहे मला. आई-वडिलांच्या बरोबर समुद्रकिनारी बसून सूर्यास्ताची वेळ साधायला आम्ही तासनतास वाट पाहिली आहे. त्यामुळे गाणं, गोष्ट काही ऐकवताना ना या सगळ्यांचा धाक वाटतो मला. आता बहुतेक सगळेच त्या आभाळाच्या गावाला गेलेत, पण धाक असतोच हं त्यांचा तिथून सुद्धा. तेव्हा ना काही क्षण तुम्ही मोठे साहेब, मोठे डॉक्टर, राजकारणी हे वगैरे काही नाही आहात. फक्त गाणं ऐकणारा, गोष्टी ऐकणारा माणूस होणार असाल तर ऐका. खुर्चीवर उभे राहून बेभान नाही झालात तरी चालेल. माझ्या गाण्याला दुःख नाही होणार. पण 2 क्षण सगळं विसरायला हवं. आठवण यायला हवी आपल्या माणसांची, एखाद्या तुटलेल्या नात्याची, एखाद्या निसटलेल्या क्षणाची, काळाच्या पडद्याआड गेलेल्या मित्राची, तुमच्याच बालपणाची, पहिल्या प्रेमाची. आणि मग जल्लोष करूया ना, नाचूया आपण सगळे. पण त्यातही गुंगून जायला हवं हां तुम्ही. म्हणजे कोणीतरी तुम्हाला नाचताना बघावं किंवा व्हिडिओत नोंदवून ठेवावं म्हणून नाचू नका. तर फुरसत आहे, थोडा निवांत वेळ आहे, तर भेटूया गाणी गायला, एखादी गोष्ट ऐकायला, माझी किंवा तुमची. वा. कमाल. तर ही मी इथे पहिल्यांदाच आज सादर केली आहे. अजून कुठे कार्यक्रमात नाही वाचली, कुठेच नाही. पण मला असं वाटतं की कसली घाई आहे? हम्म. थोडं भाषेच्या पायाशी बसायला वेळ हवा तुम्हाला. वा. थोडं निवांत बसा, तर तुमची भाषा 100% तुम्हाला आशीर्वाद देईल. नाहीतर नुसतंच एखाद दिवशी अ, सोहळा केला आणि नाचलात, तेवढ्याने नाही पुरत. दादा, तू आता संगीतकार आहेस, कविता करतोस, कवितांना चाली देतोस. घरी किंवा मित्रमंडळींपैकी कोणी कधी असं विचारलं नाही की काय मिळणार आहे हे करून? आणि अधूनमधून म्हणजे अनेक अनेक प्रकारे लोक हे सुचवतात की जसं आता मी चित्रपट केले, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग आता तुम्ही चित्रपटच का नाही जास्त करत आहे? कशाला? म्हणजे आत्ताच्या क्षणाला जेव्हा पूर्वीसारख्या आता सीडीज निघत नाहीये, हम्म. तरी मी एक नित्यनियमितपणे बाबा बोरकरांच्या केलेल्या कवितांची गाणी रिलीज होत आहेत. संदीपच्या कविता केल्या आहेत. अजूनही अनेकांच्या मी आत्ता कविता करतोय. समीर सामंतच्या केल्या. मला असं वाटतं की ती कविता वाचताना ती तुम्हाला जशी समजत जाते, तुम्ही त्याच्या प्रेमात पडत जाता आणि मग त्याचं गाणं होतं. त्या कवितेचं गाणं होताना तुम्हाला एक पूर्ण नवनिर्मितीचा आनंद जो मिळतो ना, हम्म. त्याची किंमत काय आहे ही कोविड काळाने आपल्याला दाखवली. हम्म. की तुमच्यासमोर 5,000 लोक नाही आहेत, 550 सुद्धा नाही आहेत. पण तो क्षण तर तुमच्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही की तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम करत एक कविता वाचताय, ती तुम्हाला समजतेय, त्याचा तुम्हाला आनंद मिळतोय. ती कविता वाचता वाचता त्याचे संदर्भ घेऊन तुम्हाला एखादी व्यक्ती आठवतेय, तुमची शाळा आठवतेय. असे किती संदर्भ एक कविता तुम्हाला देते. किती डोळे आठवतात तुम्हाला, किती गेलेली माणसं आठवतात. हे सगळं जे आहे ना, ह्याची तुम्हाला पैशात किंमतच नाही करता येत. हम्म. माझं म्हणणं आहे की जरूर पैसा मिळवावा, जगभरामध्ये सगळं करावं. पण जसं आहे की ते सगळं करून शेवटी मिळालेला पुरस्कार दाखवायचा कोणाला? तर घरच्यांनाच.
तर आपल्या घरची भाषा आधी जर सुंदर बोलला नाहीत, तर जगभरात वावरण्याचं कौतुक नाही. आपण म्हणतो ना, अरे हा माणूस बाहेर अगदी गोड-गोड भाषणं देतो, घरच्यांशी वाईट वागतो. तसंच आहे, की तुम्ही तुमच्या आईशी, तुमच्या मातृभाषेशी, मातृभाषा का म्हणतो आपण? माय मराठी का म्हणतो? या सगळ्याला हेच कारण आहे, की ती आईसारखीच आहे. तर तुम्ही तुमच्या जो स्वतःच्या आईशी उद्धटपणे वागतो ना, तो बाहेरच्यांशी कितीही गोड बोलला, तरी त्याचं काही कौतुक नसतं. तशाच भाषेचं आहे. कविता किंवा संगीत आणि माणसाच्या भावना, त्याचं मन ह्याचं एक नातं आहे. ते तुझ्या गाण्यांमधून अगदी परफेक्ट लोकांना, चपखल लोकांना कळतं. तर हे तुला कसं उमगतं म्हणजे? मी मुळात अ, त्यांना भट साहेबांचं, सुरेश भटांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावाने त्यांनी फार छान लिहिलंय, की मला माणसांविषयी लिहायला आवडतं. असं त्यांनी लिहिलंय. कारण नद्या आणि समुद्रांचे प्रेमभंग होत नाहीत आणि कुठल्याही दंगलीत झाडं कापली गेलेली मी ऐकली नाहीत. असं ऐक. तर त्या ओळी माझ्या फार लक्षात राहिल्यात. मला ना मला निसर्ग कविता करायला आवडतात, स्वरबद्ध करायला किंवा पण मला माणसांविषयी गाणी करायला जास्त आवडतं. कारण त्याच्यातून आपल्याला ना एक खूप बारीक-बारीक छटा मिळत जातात जगण्याच्या. म्हणजे जसं आता एकटी-एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई. त्याच्यामध्ये मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. ही संदीपची जी ओळ आहे. किती किती मला असं वाटतं वैश्विक हा विचार आहे, की मोठी होतात मुलं. पण आईसाठी म्हणजे आत्ता पण मी या मुलाखतीसाठी येताना पण आईनी मला अ, की "तू खाऊन जा, उशीर होईल. उशीर झाला तर परत" हे जे आईपण असतं ना, ते तुम्हाला गाण्यातून मिळतं. तुम्हाला अनेकदा आता अ, ते जे मगाशी मी कांचन संध्या म्हणलं, तर तुम्ही तुम्ही ना सगळ्या वयांना व्हिजिट करून येता. सगळ्या वयांना भेटून येऊ शकता तुम्ही गाण्यातून. परत तुम्ही लहान होऊ शकता. इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय? असं म्हणलं की तुम्हाला परत तुमचं दप्तर पाठीवर जाणवतं. तुम्ही जेव्हा एखादं बोरकरांचं एखादं आता मी आत्ता म्हणजे या निमित्ताने सांगतो मी कधीतरी परत ह्याच्यावर निवांत बोलणार आहे या विषयावर, की प्रेमकवितेचं पण ना वय कळायला पाहिजे संगीतकाराला. हम्म. कुठल्या वयाचं प्रेमगीत आहे आणि कुठल्या वयाचं विरहगीत आहे. मी परत कधीतरी येईन, इथेच येईन किंवा माहिती नाही कुठे बोलीन. पण आत्ता मी एक प्रेमगीत केलंय बोरकरांचं. ते साधारण 40-45 नंतरच गायचे शब्द आहेत, की नसे रोष काही, तुझा दोष नाही. असे सक्त ही प्राक्तनाची तरा. प्राक्तन म्हणजे नशीब. मला तोडताना तुझे हाल झाले, तयाची न गा जाण या अंतरा. तर हे ना आयुष्य जसं कळत जातं तशी ती कविता पण कळत जाते. आपलंच गाणं आपल्याला दर 5 वर्षांनी वेगळं ऐकू यायला लागतं. आता मी जेव्हा आता अशा असे मला काय होते संदीपचे शब्द म्हणतो, तेव्हा कुण्या काळाचे पाणी डोळ्यात आता यायला लागलेलं असतं. आता ते जास्त जाणवतात. तर असं काही कविता वेगळी, गाणं वेगळं, जगणं वेगळं असं नसतंच. ते ते सगळं एकत्र चालू असतं तुमचं आणि ते उगीचच लांब ढकलण्यातही पॉइंट नसतो. आत्ता आपण बोललो तसं खूप रिलेटेबल वाटतात तुझ्या कविता, चाली. असा काही किस्सा आहे का, की तुझा कार्यक्रम झालाय आणि कोणीतरी आलंय आणि त्यांनी तुला काही प्रेम कवितांबद्दल किंवा काय बाबा विरह कवितांबद्दल काही सांगितलंय? आणि आता हे डेटा पॅकबद्दल तर खूप जण सांगतात, की आम्हाला हेच म्हणायचं होतं किंवा आता संदीपची आणि माझी जी गाणी आहेत, ती तर म्हणजे गमतीने सांगतो अनेक त्याची हे आहेत. आता अ, ही माझ्या चालीवर संदीपने लिहिलेली होती. लागते अनामोढ श्वासांना, येतसे उगाच कंप ओठांना. तर खूप जुनी गोष्ट आहे 2007-08 साली. इथे कोथरूडमध्येच मी राहायचो तर एक बेल वाजली आणि एक मुलगा आला आणि एक बुके हातात होता. तर मला नॅचरली वाटलं माझ्यासाठी घेऊन आलाय. तर तर त्याने असं तो धरला होता आणि तो म्हटला, की "दादा एक रिक्वेस्ट होती. ते लागते अनामोढं माझ्या गर्लफ्रेंडला खूप आवडतं. तर ती खाली उभी आहे. तर तिला मी वर बोलवतो. तुम्ही 2 ओळी म्हणा आणि हा बुके तिला द्या हॅपी बर्थडे म्हणून." तर मी म्हटलं, "बरं." दे आता मी ॲक्चुअली हे केलं. बरं. पण मला ह्याच्यात मजा अशी वाटते, की त्याला ते गाणं इतकं महत्त्वाचं वाटलं किंवा नसं तेसं घरी तू जेव्हाच्याही अनेक अशा आठवणी आहेत. आजी-आजोबांच्या आठवणी आहेत, की ज्यांचा अ, असं ते गाणं आपलं वाटतं. संधी प्रकाशाचा अजून जो सोने गाणं लोकांना खूप असं आहे, की ते अ, आम्ही 2 जरी लोकं असतील तरी ऐकत नाही. मला ते एकटं लागतो मी, मला ते गाणं ऐकायचं असेल तर. ही किती छान कॉम्प्लिमेंट आहे गाण्याची.
की त्या गाण्याबरोबरची जी भेट असते रसिकांची, त्याच्यात त्यांना तिसरा माणूसही चालत. ही किती सुंदर दाद आहे. तर म्हणजे असे गमतीशीर तर खूप प्रसंग असतात. अलीकडे असंही होतं, की आता अगोबाई डगोबाई 2006चा अल्बम आहे. तर तो ज्यांनी लहानपणी ऐकला त्या मुली आता सगळ्या तरुण झाल्यात. तर अनेक सुंदर मुली रस्त्यात भेटून असं म्हणतात, की अ, पहिलीत तुमच्या गाण्यावर डान्स केला होता वगैरे. तर तेव्हा थोडं वाईटही वाटतं. पण आता काय तो परत जगण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ते तसं होणारच. पण म्हणजे गमतीचा भाग सोडून देऊया. पण मला असं वाटतं, की ती आपण केलेली मराठी चांगल्या भाषेतली गाणी लोकांच्या घराघरात पोचली. याचं खूप जास्त समाधान आहे. मग हे गजवदन वक्रतुंड महाकाय असेल किंवा दूरदेशी गेला बाबा असेल, दमल्या बाबाची कहाणी असेल. एक खूप चांगली गोष्ट सांगतो, की दमल्या बाबाची कहाणी अनेक लोकांनी हे सांगितलं, की आमचे पंजाबी मित्र आहेत, गुजराती मित्र आहेत, साऊथ इंडियन मित्र आहेत. त्यांना आम्ही दमल्या बाबाची कहाणी मराठीतलं लावतो, 4 ओळी झाल्यावर पॉज करतो आणि समजावून सांगतो. वा. ही प्रक्रिया असली पाहिजे आपल्या भाषेपर्यंत आणायची, की दमलेला म्हणजे काय? त्यांनी सांगितलं असणार ना, अमराठी माणसाला पण. तर मला असं वाटत नाही, की त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तुम्ही जसे व्यक्त होता, तर तेच खरंच चांगलं असेल, तर ती भाषा सगळ्यांना बरोबर पकडते. तर अशा मिळालेल्या प्रतिक्रिया तर खूप आहेत. पण आज मला असं वाटतं या निमित्ताने भाषेविषयी इतकं बोलता आलं याच्यासाठी मी आधी आभार मानतो तुझे आणि ह्या तुमच्या चॅनलचे वैचारिक किडाचे आणि वैचारिक गप्पा. वैचारिक गप्पा हा थोडा जड शब्द वाटतो. गप्पा हे मला जास्त वाटतं कारण वैचारिक म्हटल्यानंतर असं वाटतं की जड बोलायला लागेल. मला असं वाटतं की सोपं बोलणं जास्त अवघड असतं. अ, कारण परत तुम्हाला योग्य शब्द सापडावे लागतात, सोपं बोलायचं तर. आणि त्याच्यासाठी भाषा तुमच्यावर प्रसन्न असायला लागते. तर तुम्हाला सोपे शब्द पटापटा सापडतात. कारण हे जे चांगले कवी जे झाले ना, परत एकदा मी आता त्यांच्याकडे येतो, की माडगुळकर असतील, हे गीतकार सुद्धा सगळे. ग. माडगुळकर, खेबुळकर, शांता शेळके. गीतकार कवी खरं तर हे कारण नाही आपल्याला बोलायचं, ते मोठे कवीच असतात. त्यांना ना शब्द शोधावे लागले नाहीत, त्यांनी निवडले. म्हणजे हाही आहे, हाही आहे, ओके हा घेतो. इथे यमक काय बरं करावं असं नाही. त्यांना ते म्हणजे ते मुलं शाळेतली उभे राहतात ना आणि शिक्षक एकाला बोलवतात, तसं या लोकांनी केलं. इतकी त्यांचं वाचन चांगलं होतं. तर जे आता नवीन कवी आहेत, आता मी 27 फेब्रुवारीला जो कार्यक्रम करतोय, धरोहर वारसा मराठी भाषेचा, त्याच्यात मुद्दाम असं आवाहन केलंय, की 25 वर्षा खालचे जे कवी आहेत, तर त्याच्या वरच्या लोकांचे खूप मला फोन आले, की आम्हाला का नाही? पण मला असं वाटतं, की ते चांगले लिहितातच. पण तरुण मुलांची मराठी कविता मला ऐकायची आहे. तर आम्ही त्यांच्याकडनं कविता मागवल्यात आणि 3 सर्वोत्तम जे मला जे आवडतील त्यांना आम्ही स्टेजवर बसून त्या कविता सादर करायला सांगणार आहे. सो मला असं वाटतं, की आपल्याकडनं त्यांना जर प्रोत्साहित करता आलं, तर ही एक मैफिलीत त्यांची छान कविता सादर होईल. एखादी कविता गाणं कधी बनते? खरं तर ना ती प्रक्रिया ही साधारण एखादा माणूस एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात नेमका कुठल्या क्षणी पडतो, हे सांगण्याइतकी अवघड असते. कारण काही कविता अशा असतात, की ज्या वृत्तात असतात, छंदात असतात. म्हणजे त्याला व्याकरणिक दृष्टीने गाणं होण्याचे सर्व निकष असतात. पण प्रत्येक छंदबद्ध कविता गाणं होते तसं नाही. मुळात संगीतकाराला हे कळायला पाहिजे, की त्या कवितेला माझी गरज आहे. मी काही आपण ज्याला म्हणतो, तुम्ही असे काय दिवे लावणार आहात अजून? काही-काही कविता इतक्या स्वयंपूर्ण असतात, इतक्या पूर्ण असतात, की तिने एकही खिडकी, दार उघडंच ठेवलेलं नसतं तुम्हाला. इतके तर मगाशी मी ज्या कुसुमाग्रजांच्या कवितेचा उल्लेख केला. मातीवर चढणे एका नवा थर आणती. वृत्तबद्ध कविता. अनेक कुसुमाग्रजांच्या कविता आहेत, की ज्या वृत्तबद्ध आहेत. आगगाडी आणि जमीन नावाची कविता आहे. पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता आहे. अनेक जण चाल करतीलही. मला नाही वाटलं. मला असं वाटलं, की ती संपूर्ण आहे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. मला असं वाटलं, ह्याला मी चाल करून काय करीन? मी पातळ करीन ती. कॉन्सन्ट्रेटेड सरबतात आपण अजून पाणी टाकतो कधी-कधी संगीताचं. ही संगीताची एक काय म्हणूया आपण कमकुवत बाजू पण संगीतकारांनी मान्य करायला पाहिजे, की मी उगीचच कधी-कधी त्या कवितेची धार बोथट करीन का?
बोरकरांची जशी कविता आहे की माझे सुख मोठे ठेवू कळेना कोठे. बाग भरले जिकडे तिकडे बोथट झाले काटे माझे सुख मोठे. तर एकतर ना सुख मोठे ठेवू कळेना कोठे. आता याला उगीच माझे सुख मोठे ठेवू कळेना कोठे हे आत्ता सुचलेलं आहे काहीतरी. पण आता हे ऐकायला म्हणून रुंजुंट बरं वाटलं. माझे सुख मोठे ठेवू कळेना कोठे. पण ऍड काहीच नाही केलं मी. माझे सुख मोठे ठेवू कळेना कुठे. हे जास्त छान वाटतं. आत्ताच कम्पेअर करून बघा. आता गद्य जर ती परिपूर्ण वाटत असेल तर मी चाल लावून काय करू. हा पहिला निकष की याला माझी गरज आहे का. केवळ कुठेतरी दिसली चाल लावली नको. दुसरी गोष्ट एखादा कवी स्वरबद्ध करायला तो अख्खा कवी तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे व्हॉट्सॲप फॉरवर्ड म्हणून कोणातरी एक कविता आली बोरकरांची आणि त्याला चाल लावली नाही. संदर्भच कळणार नाही. हा माणूस असं का म्हणतो हे कळायला पाहिजे ना. त्याच्यासाठी तो जसं आहे त्या माणसाला तुम्ही 100 वेळा भेटल्यानंतर त्याच्या एका सुस्काराचा पण अर्थ तुम्हाला कळतो की तर कळणार की हा म्हणजे हा कंटाळलाय किंवा हा दमलाय किंवा हा वैतागलाय. तो अर्थ कधी कळतो जेव्हा तुम्ही 100 वेळा भेटलाय. तसं तुम्हाला ग्रेस स्वरबद्ध करायचे असतील तर ग्रेस सगळे वाचलेत का. आरतीप्रभू जेव्हा म्हणतात की नुसते नभ निळे सकाळ सरून नुसता तरी पक्षी असे झाडात शिरून. तेव्हा आरतीप्रभू तुम्ही वाचलेत का. तर आरतीप्रभूंचा तो एकटेपणा ती अत्यंत होणारी घुसमट कासावीस होणं हे त्यांच्या अनेक कवितांमध्ये तुम्ही वाचलंय का. गेले द्यायचे राहून पासून ते कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या गाण्यांपासून ते कवितांपर्यंत तुम्ही ते अनुभवलंय का. तर तुम्हाला आरतीप्रभूंच्या नुसते नभ निळे सकाळ सरून याचा अर्थ कळेल. नुसते निळे डोळे त्यात काजळ भरून नको ते छपवाया रात्र जागरण. म्हणजे काय हे कळायला आरतीप्रभू वाचायला लागतात की तुझे डोळे सुंदर दिसत आहेत तू काजळ लावून ते अजून सुंदर केलेस पण दुःख नाही लपत आहे. नको ते छपवाया रात्र जागरण. तर रात्र जागरण होणं हे अनेक अर्थाने आहे. रोमॅन्टिक अर्थाने पण म्हणू शकतो. पण तसं नाही आरतीप्रभू. तर तुम्हाला आरतीप्रभू कळायला लागतात हे कळायला की तू तुझं त्रास जे आहे तो लपवतेस काजळ लावून. असा तो कवी कळल्यानंतर मग त्याला चाल जर आता नुसते नभ निळे सकाळ सरून नुसता तरी पक्षी बसे झाडात शिरून. आता त्याच्यातलं तो रिकाम पण आलं चालीत. ते नुसते नभ निळे आलं की काय की नुसतंच सगळे असे स्तब्ध आहेत. कोविडमध्ये असायचं ना सकाळ झाली तरी रस्त्यावर कोणी नाही. कोविड काळात केलेली चाल ही. पाच जगणं आणि गाणं किती एकत्र असतं. तोपर्यंत मला ही कविता पाठ होती पण मी चाल नाही केली. मला कोविड काळात एक दिवस मी गॅलरीत येऊन उभा राहिलो आणि म्हटलं अरे एक वाहन नाही रस्त्यावर. सकाळ कशी झालेली समजायची माणसाने. आणि मला नुसते नभ निळे सकाळ सरून नुसता तरी पक्षी. आता ही कविता म्हणून स्वरबद्ध करावीशी वाटली आणि ती झाली. असा ही त्याची प्रक्रिया आहे की का करावीशी वाटावी. एक आता संदीपची अलीकडे तरी गाणं काही दिवसातच प्रदर्शित होईल. त्याच्यामध्ये असे दूर जाणे तुझे सोसवेना मला एकट्याला जिणे कंठवेना जिथे जाय दृष्टी तिथे भास तुझे तुझ्या पास मी आणि मला मी दिसेना असं होतं. तर मी ती चाल करताना जिथे जाय दृष्टी तिथे भास तुझे शुभंकरच्या आवाजात रेकॉर्ड झालंय. फार फार अप्रतिम झालंय गाणं. तर ते तुझे असं तो जेव्हा म्हणत होता तर मला सारखं वाटतं की तो दीर्घ तुझेनी न त्याचा तो ताण आहे असे दूर जाणे तुझे सोसवेना. तर रस्वदीर्घाचा गोंधळ झाला तरी गाण्याचा बॅलन्स जातो. तेव्हा आपल्याला एका खुर्ची खाली दगड आला तर आपलं असं होतं ना तसा त्या कवितेचा बॅलन्स जातो रस्वदीर्घ नीट म्हणलं नाही तर. तसं मी संदीपला म्हटलं की तिथे भास तुझेच्या ऐवजी काय करूया. तो म्हटला नाही मग मी ओळच बदलतो. मग त्यांनी जिथे जाय दृष्टी तिथे तू दिसावे. आता जिथे जाय दृष्टी तिथे तू दिसावे एक्सप्रेशनही बेटर आलं. तूचा दीर्घही म्हणता आलं. सो भाषेशी प्रामाणिक राहणं तो हट्ट धरणं की नाही मी करणार. मी चुकीचा उच्चार करणार नाही. चालतं रे गाण्यात चालतं रे एक वेळा नाही चालत. भाषा आहे ती.
ती भाषा चांगली तुम्ही जर ऱ्हस्व-दीर्घ गायलत, कुठल्याही रूपात ती होती. ती खानदेशी अहिराणी भाषेच्या जवळची मराठी येऊ दे, नाही तर ती पश्चिम महाराष्ट्रातली येऊ दे, नाही तर कोकणातली येऊ दे. ऱ्हस्व-दीर्घ जसं कागदावर लिहिलंय, तसं तुम्हाला म्हणता यायला पाहिजे. तर मग ते तसं गाणं झालं. तर ही सगळी प्रोसेस होत, होत ती कविता तुम्हाला ओळखायला लागते, की याचं आत्ता म्हणणं काय? आणि तेवढंच कवितेचं ट्रान्सलेशन संगीतात होणार असेल, फक्त भाषांतर तर करूच नाही. त्याच्या पलीकडे काही देता येईल का? डोळ्यासमोर उभं राहील का कोणी? म्हणजे तव नयनांचे दल हलले ग. या ग मध्ये जे आहे, ती त्या त्या मुलीच्या पापण्या हलल्यानंतर ह्याला जो कासावीस झालाय, तो त्या ग मधनं येतो. म्हणून ते गाणं आता त्याला 25 वर्ष झाली, तरी ते गाणं लोकं गातायत आणि आवडतंय. याचं कारण आहे, की त्या कवितेच्या नुसतं सांगीतिक भाषांतर नाही झालं. त्याच्यात एक वातावरण पण उभं राहिलं त्या कवितेचं. तर कुठलीही कविता, कवितेचं गाणं होणं ही आणि मग ना, ते गाणं जेव्हा नवीन होत असतं, तेव्हा मुलीला पहिली बाहुली आई-बाबा आणतात, तेव्हा ती बाहुली घेऊन झोपते पहा उशाशी. झोपताना पण तिला ती दूर नको असते. तसा संगीतकार ती कविता उराशी घेऊन झोपतो. ती गाणं होईपर्यंत आणि ज्या क्षणाला ते गाणं होतं, त्या क्षणाला ते रसिकांचं होतं. मग संगीतकारांनी आपला हात काढूनच घ्यावा त्या गाण्यातनं आणि मग त्रयस्थपणे बघावं त्याच्याकडे, की हे झालं बाबा तेव्हा गाणं माझ्याकडनं. आता हे तुमचं आहे. आता तुम्ही गा. ज्यांना हवं त्यांनी गावं. तर ही ती त्याची थोडक्यात प्रोसेस आहे खरंच. ती खूपच अतिशय इंटरेस्टिंग आहे, की प्रत्येक शब्दाचं आणि तुमचं एक नातं जुळत जातं. प्रत्येक ओळीबरोबर असे ती ती भेट वाढत जाते. आणि मग ते ॲक्चुअली तुम्ही प्रेमात असता त्या कवितेच्या. आणि तुम्ही 10 लोकांना ऐकवता. त्या काळात मला जो माणूस भेटतो, मी त्याला ती कविता ऐकवतो, की "अरे, ही कविता ऐका. काय कविता आहे पहा." तर ते तसं धाडकन प्रेमात पडणं फार आवश्यक असतं संगीतकार आणि कवितेच्या. तर त्याचं गाणं जास्त चांगलं होतं. मला वाटतं कुठेतरी इमोशनल कनेक्ट पण त्या कवितेशी आपल्याला जाणवायला लागतो. त्याला तर तुम्ही ते परकाया प्रवेश जे म्हणता, की तुम्हाला तुम्हाला आता विसरायच्या क्षणाला तुम्हाला ते आजोबा पण व्हावे लागतात. किंवा दूरदेशी गेला बाबा मी जेव्हा गायलं, तेव्हा मी गाता ना मला मी लहानपणचं आठवलं. कारण माझे वडील खूप लहानपणी गेले, तर आई आम्हाला ना दुपारच्या जेवणाचा डबा, 4 वाजता खायचं, असे वेगवेगळे डबे एक टेबलवर छान ठेवून ते गरम राहायचं. ते आणि मी आणि माझी बहीण शाळेतून येऊन आम्ही ते जेवायचो. तर ते जेवून-बिवून आम्ही जे दोघंच असे पायरीवर बसायचो कधी-कधी आईची वाट बघत. आई बँकेतून यायच्या. तर मला बाकी कोणी डोळ्यासमोर नाही आलं ते गाताना. मला आम्ही डोळ्यासमोर आलो दोघं. आणि म्हणून तो ना, कसा चिमणासा जीव कसा बसा रमवला. हे जे छोटे श्वास घेत गायलंय मी ते गाणं, ते मुद्दाम तसं आहे कारण ती ना रडून थांबलेली मुलं असतात ना, ती अशी बोलतात पहा. आणि त्यांनी मला तसं गायलंय ते गाणं. तो आता पुरे झोप सोन्या कुणी म्हणतच नाही, नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही. आता हे जे पण शब्दांनी भाषा का कळायला लागते, कुणी नाही म्हणताना कुणीही नाही या अर्थाने कुणी म्हणायला लागतो. कुणी नाही, तर कुणीही नाही अशा अर्थाचं. आणि कुणी जाल का, तर कोणीतरी. कोणीतरी जाल का आणि कुणी नाही याच्यामध्ये फरक आहे. म्हणून भाषा कळणं आवश्यक आहे. आणि म्हणून भाषेवर प्रेम करणं आवश्यक आहे, ज्याला गायचं आहे त्यांनी. गायकांनी सुद्धा, फक्त संगीतकारने नाही. संगीतकार तर करतोच, पण गायक पण शब्द कसा गातो. आता आणि आत्ता मगाशी मी सांगितलं, आता कुणी आणि कुणी याच अर्थाने येतं ना. तर तुम्ही कधी-कधी आता हे माझ्या विद्यार्थ्यांना मी खूप वेळा सांगितलेली गोष्ट आहे, की सर्वनाम आहे का नाम आहे? थोडं आता थोडं भाषा शिक्षक, की ऐसे काही व्हावे मन शांत निजावे असं गाणं आहे. तो काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. हा वेगळा आहे तो. की काहीतरी मला स्पेसिफिक बोलायचं आहे, पण मी आत्ता बोलणार नाही. हो की नाही? आणि ऐसे काही व्हावे म्हणजे काय?
असं काहीतरी व्हावं स्पेसिफिक, की मन शांत निजावे. आता तो काही अवतरणचिन्हात गावा लागतो. ही वाट दूर जाते. तर ते तुम्हाला जर असं आणि असं जरी वळण दाखवायचं असेल, तर ही वाट दूर मधनं येतच नाही. ही वाट दूर जात, तर ती 2 वळणं दिसतात ना. तर ही भाषा तुम्हाला किती कळते याच्यात तुमचं गाणं अख्खं बदलतं. तव मिठीत विरघळणाऱ्या, विरघळणं आहे ना, तर तव मिठीत विरघळणाऱ्या असं मी जर त्याच्यावर आघात दिले, तर विरघळणारं वाटणारच नाही. नाजून झालो मोठा, अजूनला वाट किती बघितली, की अजून उजाडत नाही ग. इतकी वाट बघितली, इतकी वाट बघितली, पण अजून किती दीर्घ म्हणू मी अजून, तेवढा कमीच आहे. कारण युगानुयुग वाट बघितली पण अजून उजाडत नाही. तर कुठे दीर्घ अजून म्हणायचा, कुठे आता इवली इवली कसं म्हणायचं, इवली इवली पाठ, तुम्ही इवली इवली पाठ इथे जागा घेतली तर तुम्हाला भाषा कळत नाही याचा अर्थ होतो. अनेक आत्ता अभंग गाणारी लोक भक्तीने तुझ्या शक्तीने गातात. अरे भक्ती कसा शब्द आहे का मराठीमध्ये? भक्ती शब्द आहे ना. मुद्दाम गाणं आहे का? किती लोकांचं बघा, या भक्तीने, भक्ती शब्दच नाही, भक्ती शब्द आहे, शक्ती शब्द. तर उच्चारणातून भाषा कळते, उच्चारणातूनच भाषा पुढे आली, लिखित नंतर आली. आपण आधी मौखिक परंपरा म्हणतो, या संत लोकांनी मौखिक परंपरेतूनच भाषा आपल्यापर्यंत आणली. बरोबर. तर हे सगळं तुम्हाला विचार करायला लागतो एक कविता स्वरबद्ध करताना, की जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. आता त्यांना आणि ज्यांचे हे एका रंगात लिहावे लागतात गाताना. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे. आता ही जोडी कसली आहे? त्यांना आणि ज्यांचेची जोडी आहे ना. त्यांना कळले हो, आता त्यांना जे जे वेळ मजला लागले, तुझलाही ते लागेल का, ते वर जोर द्यायला लागतो ना गाताना. जोर म्हणजे अगदी जोर नाही, महत्व. कारण आता जे वेड मजला लागले, तुझलाही ते, चुकलंच गाणं माझ्या दृष्टीने. इथे तुम्ही कविता गायलीच नाही चांगली, इथे तुम्ही सूर गायले फक्त. तर अनेकदा असं होतं की लोक आकृती गातात गाण्याची, त्याच्यातली कविता राहून जाते मागे. कविता पोचवायची असेल तर त्या पूर्ण प्रत्येक शब्दाकडे वेगळं लक्ष द्यायला लागतं. आणि शिकवताना पण संगीतकारांनी गायकाला असं शिकवायचं असतं की ही ओळ आहे, याच्यातला हा शब्द, ह्या शब्दाकडे लक्ष द्या, हा हिरो आहे इथे, इथे शब्द हा पोचला तर तुझं गाणं पोचणार, हा नाही पोचला तो उपयोग. हे सांगत 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 म्हणून तू. आणि दुसरी अजून एक गोष्ट असते की भाषा लक्षात राहणं. म्हणजे मला आपल्या भाषेची कृपा आहे आणि परमेश्वराची कृपा आहे की आता इतकी काहीशे गाणी झाली पण कधी कागद नाही घ्यायला लागत, कारण त्या भाषेवरच्या प्रेमापोटी सगळं लक्षात राहतं. आणि हीच अशीच प्रक्रिया मी शुभंकरच्या बाबतीत केली, की तो पण आता तो आणि मी जेव्हा धरोहर करतो, स्टेजवर कागदच नसतो, स्टेजवर वहीच नसते. हे इतकं छान वाटतं की येणारी भाषा रक्तातूनच येते, कागदावरून येत नाही. तर कागदावरून वाचून गाणं आणि रक्तातून शब्द येणं याच्यातही फरक पडतो असं मला वाटतं. प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. मला असं वाटतं की जेव्हा शब्द आतून येतात तेव्हा तुम्हाला तो आपण ज्याला म्हणतो ना, मध्ये कुठलाही लॉस होत नाही, डायरेक्ट येतात तुमच्या आतून. तर ही कवितेचं गाणं होताना मोठी प्रोसेस आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यातला प्रत्येक, अशी मी शेकडो उदाहरणं देऊ शकतो की कसं शब्दांकडे वेगळं लक्ष द्यावं लागतं. तर परत कधीतरी सावकाश. पण मला असं वाटतं या सगळ्याला कारण आणि या सगळ्याला असणारी शक्ती म्हणजे भाषेवर असणारं प्रेम. तू बोरकरांच्या कवितांवर एक स्वतंत्र कार्यक्रम करतोस, तर बोरकरांच्या कवितांचं काय वैशिष्ट्य आहे? मगाशी मी बोलताना सांगितलं पहा की रसलंपट मी तरी माझं अवचित गोसावी पण भेटे. तर शृंगारी कविता लिहिता लिहिता त्यांचं एकदम स्पिरिच्युअल होतं एकदम. आणि त्याची एक वेगळी मजा आहे. म्हणजे आत्ता आपण जे बोलत होतो की भाषा कशी कळायला हवी आणि त्याच्यातलं व्हिज्युअल संगीतकारांनी कसं द्यायला हवं. तर मी एक त्यांचं कवितेचं जे गाणं मी केलं त्याचं एक उदाहरण देतो की
तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसू ही सुने सुके. तर ते परसदार आपण म्हणतो बघ, घर परसू ही सुने सुके. आता सुनं आणि सुक हे दोन रिकामपणाचे शब्द आहेत ना, बरोबर. तर ते पण तुम्ही स्वरबद्ध करताना किंवा गाताना घर परसू ही सुने सुके असं म्हणून येणारच नाही. घर परसू ही सुने सुके, तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसू ही सुने सुके. मुले मांजरा परिमुखी दर दोघांच्या मध्ये धुके, तू गेल्यावर. मी मुद्दाम ही कविता आत्ता का निवडली? तू गेल्यावर म्हणजे काय ही उत्सुकता वाटते ना सतत. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके. तर समजा मी तुला विचारलं ह्या ओळीचा अर्थ काय, तर चिमणी देखील नच फिरके म्हणजे काय की चिमणी कधी येते की ओट्याशी कोणीतरी उभी असेल जी तांदूळ टाकेल तर येईल ना. तू नाही आहेस त्यामुळे ती येणार नाही. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके, कसे अचानक झाले न कळे अवघे जग परके परके. सगळं वेगळं वाटायला तू नसल्यामुळे नेहमीचं घर हे पण अनोळखी वाटायला लागले. आता आत्तापर्यंत तुम्ही कविता ऐकलीत तर तू गेल्यावर असं झालं, तू गेल्यावर, तर डोक्यात येतं की कुठे गेली ती, गेली की काय, हे गेलीच असंही वाटू शकतं. पण ही कविता आता शेवट असा आहे की ती म्हणलं तर तुम्हाला थोडं रिलॅक्स करते आणि म्हणलं तर अधिक तुम्हाला गंभीर करते. तू गेल्यावर 2 दिसास्तव, जर ही माझी अशी स्थिती, तू गेल्यावर 2 दिसास्तव, जर ही माझी अशी स्थिती, खरेच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती, तू गेल्यावर. तू आमच्यासारख्यांना गाण्यातली कविता जी असते ती वाचायला शिकवलीस. तुला कोणी हे शिकवलंय? नाही, मी जसं म्हणलं अनेकांनी, पण अगदी नाव घ्यायचं झालं तर ज्यांनी खूप संस्कार केले ते म्हणजे घरची सगळी मंडळी. सुधीर मोघे, हृदयनाथजी. हृदयनाथजींना मी लहानपणापासून बघतोय स्टेजवर आणि मग त्यांच्याबरोबर जवळजवळ 250-250 कार्यक्रम केले. ते मी लहानपणापासून जेव्हा जेव्हा जायचो मी बघायचो की ते ना गाणं सादर करताना आधी कविता समजावून सांगायचे. मग ते भय इथले संपत नाही असू दे, ती गेली तेव्हा रिमझिम असू दे, मोगरा फुलला असू दे, त्या फुलांच्या गंधकुशी असू दे, नाहीतर आम्ही ठाकर ठाकर. त्यांनी ती कविता आधी इतकी छान समजावून सांगितली, प्रेमात पाडायचे ते कवितेच्या आणि मग गाणं ऐकवायचे. मला ती प्रक्रिया मला स्वतःला खूप आवडली आणि मी तोच प्रयत्न केला आणि करतोय. तर त्यांचं नक्कीच खूप मोठं श्रेय आहे सुधीर मोघेंचं आणि पु ल सुनीताबाई. कारण पु ल हे लेखक म्हणून, विनोदी लेखक म्हणून, नाटककार म्हणून अनेकांना माहिती आहे. पण त्यांचं जे कवितेवर प्रेम होतं त्याच्यामुळे माझी आणि त्यांची खरं तर भेट झाली. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल किंवा असा नुसता किस्सा वाटेल, पण माझ्याकडे मी डॉक्टर होईपर्यंत फोन वगैरे काही नव्हता, लँडलाईन पण नव्हती. आमच्या घरी लँडलाईन आल्यावर काय तिचं भाग्य, पहिले 5 जे फोन आले त्याच्यात पु ल देशपांडेंचा फोन आला वा. की मला तुझी विंदा आणि पाडगावकरांची बालगीतं तू केलेली ऐकायची समोर बसून, तर तू कधी घरी येतोस. आणि मग संध्याकाळी असं दृश्य होतं की 2च प्रेक्षक, पण 2 करोड के बराबर असे होते ते दोघं, पु ल आणि सुनीताबाई. आणि मी पेटी घेऊन एका माकडाने काढलंय दुकान, किंवा एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, एवढी लांब दिसत न सत्याचे पाय, काय सांगू काय सांगू. ही बालगीतं त्यांना ऐकवत होतो आणि ते प्रत्येक शब्दाला दाद देत होते. इतकं शिकलो मी त्याच्यातून की इतक्या उंचीवर गेल्यावरही बालसाहित्य याला ते जे महत्त्व देत होते, कुठेही ते असं नव्हतं की हां बालसाहित्य म्हणजे नाही, उलट ते अवघड आहे. मला जर तो विचारची लहान मुलांची गाणी करणं सगळ्यात अवघड आहे. तर ती जी
आता माझ्याकडनं पण जी 65-70 लहान मुलांची गाणी केली गेली, तर ह्या सगळ्या टप्प्यांवर यांनी दाद दिली. विंदांची बालगीतं, मग नंतर अगोबाई डगोबाई संदीप बरोबर केली. पण ही पहिल्यांदी सगळी जी ती पु. ल. सुनीताबाईंनी समोर बसून ऐकली होती. मग तेव्हाच आमचा बोरकरांचा विषय निघाला. मग मी तव नयनांचे दल पण ऐकवलं त्यांना. तर त्या दोघांकडनं पण मला हे कळलं, की दुसऱ्याच्या कवितेवर एक वाचक म्हणून, एक रसिक म्हणून तुम्ही किती जीव टाकू शकता. जीव टाकणं म्हणतो ना आपण, ते कवितेवर जीव टाकणारी माणसं ती. तर तसं जाणवलं. आणि मी एक मात्र या निमित्ताने सांगतो, की हे आता अनेक मोठ्या कवींची मी नावं घेतली. अगदी नारायण सुर्वे, नामदेव ढसाळांपासून संत कवी ते संदीप खरे, ते गुरु ठाकूर, सगळ्यांची नावं अनेकांची घेतली. ज्यांची घेतली नाही तेही मोठेच कवी आहेत. पण यांच्या इतकेच छोट्या-छोट्या गावामध्ये, खेड्यामध्ये छोटी-छोटी कवी संमेलनं करणारे, कवितांची मैफिली, कविता कट्टा, तिथे मुलाखती बोलवून साहित्यिकांची मुलाखती करतात लोकं. तिथे छोटे-छोटे व्याख्यानमाला ठेवतात. या सगळ्या लोकांना मी या निमित्ताने नमस्कार करतो आणि सलाम करतो. तुमचा सगळ्यात मोठा आणि अत्यंत बहुमोल असा वाटा आहे आपली भाषा टिकण्यामध्ये. फक्त कोणीतरी जे लेखक प्रसिद्ध झाले, जे कवी सगळ्यांच्या तोंडी रुजले, ते तेवढेच नसतात महत्त्वाचे. जे गावागावात आपली भाषा लिहितात, जे गावागावात पुढच्या पिढीला प्राथमिक शिक्षक, सगळ्या शाळेतले प्राथमिक शिक्षक, त्यांनाही नमस्कार आहे. ते पहिल्यांदा मराठी भाषा शिकवतात. म्हणून आज मराठी भाषा गौरव दिनाला त्या सगळ्यांनाही वंदन करायला पाहिजे, जे अत्यंत कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये, छोट्या गावामध्ये पण शाळेतल्या मुलांना एखादी कविता वाचून दाखवतात. पहिलीतली, दुसरीतली कविता किती आपण बघतो, शिक्षक नाचून कविता शिकवतात, गाऊन कविता शिकवतात. ह्या सगळ्यांचं श्रेय आहे. आत्ताच तू म्हणलास की कविता आणि जगणं हे एकच असतं. खरं तर तू हे आमच्यासारख्यांना सोपं करून दाखवलंस. रिलेटेबल कविता म्हण किंवा चाली म्हण, तर ह्यासाठी एक काहीतरी साधना लागते असं मला वाटतं. जगण्यावर प्रेम लागतं मुळात. मला असं वाटतं की तो क्षण 100% जगावा लागतो. मी जसं मगाशी म्हटलं की मी मुलांचा अभ्यास घेताना इतका भरभरून मला मजा यायची. अजूनही येते. आता मुलंच मोठी झाली तेच म्हणतात की नाही आता आम्ही करू. पण अजूनही मला असं येतं, आता मी शुभंकरला एखादी रचना शिकवतो, एखादी कविता सांगतोय, तर भरभरून तो क्षण भरभरून जगावा. मग तो भाषेचा असेल, तो संगीताचा असेल, तो जगण्याचा असेल, तो खाण्याचा असेल. पण तुम्ही भरभरून जगला नाहीत तर काय जगलात असं मला वाटतं. तर या निमित्ताने हेही मला वाटतं की तेव्हाच तुम्ही कवितांचा, गाण्याचा, नाटकांचा आनंद घ्याल, जेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून पण भरभरून ऐकाल. कारण अनेक कलाकार मी असं बघितले की ते कलाकार म्हणूनच सगळीकडे वावरतात. तसं नाही, तुम्ही प्रेक्षक व्हायला पाहिजे. नितळ प्रेक्षक. कुठलीही टोपी न घालता जाऊन बसायला पाहिजे. सगळे दागिने उतरवून तुम्हाला घरी बाबा होता यायला पाहिजे, मुलगा होता यायला पाहिजे. मला वाटतं रंगमंचावरच्या प्रकाशझोताच्या बाहेर गेलात ना विंगेत, की तुम्ही फक्त मुलगा किंवा बाबा असता कोणाचा तरी मित्र असता, याच्या पलीकडे काही नसतं. त्यामुळे मला वाटतं या निमित्ताने इतकंच मला वाटतं की ज्यांना संगीत, कविता, साहित्य क्षेत्रात काही काम करायचं आहे, तर खूप आपल्याकडे असं आहे की आपल्याला एक प्रदक्षिणा पुरणार नाही आहे सगळं बघायला. तर या प्रदक्षिणेत जितकं सुंदर वाचता येईल तितकं सुंदर वाचा. कथाकथन ऐका. सुंदर सुंदर म्हणजे आता तर सगळं उपलब्धच आहे यूट्यूबवर ऐकायला. पण ते छान योग्य पद्धतीने वेळ वापरून ऐकलं तर तुमच्याकडनं एखादीच ओळ येईल, पण ती सुंदर येईल. 100 कविता लिहायची गरज नाही. एक ओळ लिहा, पण सुंदर लिहा. एक गाणं गा, पण असं गा की ते ऐकणाऱ्याच्या लक्षात राहील पुढची काही वेळ. धन्यवाद दादा. आज आपण मराठी भाषेविषयी, साहित्याविषयी अनेक पैलूंवर बोललो आहे आणि मला असं वाटतं ही या गप्पा संपूच नाही असं मलाही वाटत होतं. पण तू आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मंडळी, एक निश्चित आहे की फक्त शुद्ध लेखन म्हणजे भाषेचे संस्कार नाहीत. तिची विचारसरणी, तिची संवेदनशीलता जोपासणं म्हणजे खरे भाषेचे संस्कार. अशाच इंटरेस्टिंग गप्पांसाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आणि तोपर्यंत आमच्या वैचारिक किडा ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. माझे जगणे